आणि या ठिकाणी मी नौशाद शिकलकर सरांना विनंती असेल आपण महाराष्ट्र श्री भारत श्री आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेते सौष्ठवपटू संदीपजी वालावलकर साहेब आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे सरांच्या बरोबरीने पहिला तर टॉस होईल आणि त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पिकू पॉल पिकूबॉल सालकिया वेस्ट बेंगॉल आपल्या समवेत आहेत आणि नक्कीच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे गौरवाची गोष्ट आहे भारत श्री महाराष्ट्र श्री आणि महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीपजी वालावलकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत टॉस दोनों विनर टीम के बीच में यहाँ टॉस होगा एक तरफ नॉर्थ हिमालयन टाइगर्स दिल्ली की टीम है और दूसरी तरफ मुरली कामाक्षी रायगढ़ टीम के बीच एक तरफ पिकू पॉल कोलकाता के बेहतरीन खिलाड़ी दूसरी तरफ अंकुर सिंह प्रहार प्रीमियर लीग अंकुर जी टॉस जीता है पहले तो टॉस जीत के क्या फैसला होगा सर फील्डिंग करेंगे हम लोग और कैसा लगा ये प्रतियोगिता खेल के प्रहार प्रीमियर लीग इसके पहले भी आपने खेली है इस साल कैसा लगा और आगे नॉर्थ हिमालयन टाइगर्स जैसी एक बड़ी टीम है दिल्ली की किस तरह से रणनीति होगी इस टीम के खिलाफ सर जैसा मैंने पहले बोला मैं सिंपल क्रिकेट पे मतलब ट्रस्ट करता हूँ जैसा हम लोग ने अपना लास्ट मैच किया एक अच्छे टप्पे पे बॉलिंग डालेंगे और कम से कम स्कोर पे रोकने की कोशिश करेंगे और ये टूर्नामेंट के बाद तो बहुत ही शानदार आयोजन है जैसा कि मैंने आपको इससे पहले भी बोल चुका हूँ मतलब ऑल ओवर इंडिया के प्लेयर्स खेल रहे हैं तो ये इस टूर्नामेंट की कैपेबिलिटी को बताता है टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया पिकू क्या कहेंगे इस टूर्नामेंट के बारे में और वेस्ट बंगाल से आप आए हैं कैसा लगता है जब मुंबई में क्रिकेट खेलने आते हो और प्रहार चषक बहुत ही अच्छा लग रहा है मैं फर्स्ट टाइम आया हूँ खेलने बहुत ही अच्छा लग रहा है और जब ये टूर्नामेंट में जो भैया ने बोला कि बाहर से सब प्लेयर आके खेलते हैं तो ग्लैमर्स और बढ़ जाता है तो काफ़ी अच्छा लग रहा है खेल के इस मैच में भी काफ़ी अच्छा खेल करने की उम्मीद आपसे करेंगे और बहुत सारी शुभकामनाएं आपके लिए अंकुर सिंह आपको आना है मैन ऑफ द मैच की किताब से आपको नवाजा जाएगा अंकुर सिंह काफ़ी बेहतरीन बल्लेबाजी जिन्होंने की और आज एक ऐसी शख्सियत हमारे बीच है जो महाराष्ट्र श्री और बॉडी बिल्डिंग में भारत श्री और उसके साथ शिव छत्रपति पुरस्कार जिन्होंने जीता है महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार शिव छत्रपति पुरस्कार विजेते आणि ख्यातनाम जगभरात ज्यांची ख्याती आहे असे संदीप वालावलकर सर यांच्या शुभ हस्ते आम्ही या ठिकाणी पुरस्कार वितरित करत आहोत तो म्हणजे अंकुर सिंग यांना मानाच्या प्रहार चषकामधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रहार प्रीमियर लीग मधील जातोय तो म्हणजे अंकुर सिंग यांना ताराजेनिक्स क्लोथिंगच्या वतीने एक कॅप दिली जाईल एक ट्रॉफी दिली जाईल आणि पहा ही या ठिकाणी जर पाहिलं तर संदीपजी वालावलकर सर यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी या ठिकाणी अंकुर यांना दिली जाते अभिनंदन अंकुर संदीप सर आमच्या बरोबरीने आहेत संदीप सर आज 6 लाखाचं पहिलं पारितोषिक म्हणजे मलाही आनंद होतोय सर तुमच्या बरोबर आज मी इकडे उभा आहे कारण अगदी तुमची कीर्ती खूप ऐकलेली आहे आणि आज 6 लाखाचं पहिलं पारितोषिक भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू इकडे आले आहेत सर काय म्हणाले या स्पर्धेविषयी सर्वप्रथम मी नौशाद शिकलकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो क्रिकेट हा सगळ्यांचाच आवडता खेळ आहे तसा माझा पण लहानपणी आवडता खेळ होता पण यासाठी लागणारी चिकाटी एकाग्रता संयम आणि कष्ट ते माझ्याकडून होण्यासारखे नव्हते असं मला वाटलं कारण माझं शरीर पहिलं थोडं जरा वजनदार असल्यामुळे मी तिथून मार्ग निवडला आणि व्यायामशाळेत आपला इंडोर गेम सुरू केले पण खरं सांगतो की गेली 6 वर्ष प्रकर्षाने नौशाद सारखे कार्यकर्ते ह्या प्लॅटफॉर्मवरती ही जी स्पर्धा घेत आहेत त्यामुळे उत्साह द्विगुणित होतो या स्पर्धा जर त्यावेळेला झालं तर क्रिकेटचं पॅशन अजून माझ्याकडे पुढे आलं असतं पण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल खरोखर नौशाद तुझे मनपूर्वक आभार आणि मी इथे उपस्थित झालेल्या सर्व देशभरातल्या सर्व टीमना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो की या टूर्नामेंटसाठी आपण एवढा मोठा सहयोग दिला आणि या सर्व टीमला शुभेच्छा देतो की असाच संकल्प त्यांनी वर्षानुवर्ष राबवावा 6 वर्ष झाले तशी त्यांची सिल्वर जुबली व्हावी आणि त्या कार्यक्रमाला पण मी उपस्थित राहावं एवढं बोलून मी धन्यवाद देतो धन्यवाद खूप छान सर आपण एवढी कीर्ती मिळवलेली आहे आपली उपस्थिती या प्रहार प्रीमियर लीगची शोभा वाढून गेली धन्यवाद धन्यवाद नौशाद सर धन्यवाद संदीपजी वालावलकर सर हा धन्यवाद तर
आपण या ठिकाणी आता एक विशेष सन्मान करत आहोत. आपल्यामध्ये अशी एक व्यक्ती आहे ज्यांची जगभर ख्याती आहे. शरीर सौष्ठवच्या माध्यमातून, बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून मुंबईतून झालेली सुरुवात महाराष्ट्रभर गेली, तदनंतर भारतभर आणि तदनंतर जगभर असे महाराष्ट्रश्री, भारतश्री आणि महाराष्ट्र राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार विजेते संदीपजी वालावलकर सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. नौशाद सरांना विनंती असेल विशेष सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे. या प्रहार प्रीमियर लीगची शोभा मात्र या ठिकाणी वाढवताना पाहायला मिळत आहेत संदीपजी वालावलकर सर. त्याचबरोबरने सह आयोजक अजिमजी शिकलगार यांना देखील विनंती असेल आपण संदीप सरांचा एक विशेष सन्मान करायचा आहे. यात सर तुम्हा सर्वांना पाहून मात्र आजही नवोदित यंगस्टर बॉडी बिल्डिंगकडे वळताना पाहायला मिळतात आणि त्यांचे आयडॉल तुमच्यासारखे आहेत ज्यांनी भारतश्री पुरस्कार मात्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणला आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्य सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार शिवछत्रपती पुरस्काराने आपल्याला सन्मानित केलं आणि आपलं या ठिकाणचं आगमन या प्रहार प्रीमियर लीगची शोभा वाढून जाताना पाहायला मिळत आहे. धन्यवाद साहेब आपल्या या ठिकाणी झालेलं आगमन. त्याचबरोबर शबाना ठाकूर मॅडम यांचं देखील या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत. या प्रहार प्रीमियर लीग साठी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचा सन्मान या ठिकाणी शिकलगार मॅडम यांना विनंती असेल आपण शबाना ठाकूर मॅडम यांचा विशेष सन्मान करायचा आहे. या प्रहार प्रीमियर लीग साठी आपली उपस्थिती या संपूर्ण भारतभरातून आलेल्या अखिल भारतीय स्तरावरील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपला केला जातोय विशेष सन्मान. धन्यवाद. जाऊयात आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचकडे. दोन विजेते आहेत. एका बाजूला रायगड आहे, मुरली कामाक्षी रायगड एक असा संघ आहे ज्या संघाने देखील भारतभर जबरदस्त कामगिरी केली आहे, किंबहुना भारताच्या बाहेर केली आहे. आज तो संघ मुंबईत गोरेगावमध्ये आणि प्रहार प्रीमियर लीग मध्ये खेळतोय आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं नॉर्थ हिमालयन टायगर या संघाने मागील 6-7 महिन्यामध्ये अशी काही थक्क करणारी कामगिरी केली आहे. त्या कामगिरीच्या जोरावर हा संघ देखील सर्वांची मनं जिंकून घेतो आणि तोही उत्तर भारतातील खेळाडू म्हणजे पंजाब असेल, हरियाणा असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल आणि त्याच्या बरोबरीने पश्चिम बंगाल असतील या विविध राज्यातील खेळाडूंना एकत्रित करून हेमंत बनियाल आणि कंपनी हे देखील चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचवर देखील नजरा असणार आहेत आणि जशी ही मॅच सुरू होईल आवाज असेल प्रशांतजी आदवडे आणि प्रसादजी परब या दोन गोड आवाजाच्या समालोचकांचा. तर जाऊया आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचकडे. पाहत राहा प्रहार प्रीमियर लीग गोरेगाव मुंबई. धन्यवाद. शुक्रिया चंद्रकांत जी. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023 आज का दूसरा दिन और दूध या रोशनी में ये प्रतियोगिता. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. अब एक तगड़ा मुकाबला बिल्कुल है. प्रसाद जी आपका स्वागत है. जिस तरह से यह आखिरी मुकाबला आज के दिन का प्रहार प्रीमियर लीग और दो बड़ी टीमें, एक तरफ दिल्ली का धमाका होगा तो दूसरी तरफ से रायगढ़ के खिलाड़ी आज इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए तैयार हैं. दिल्ली का धमाका उल्लेख केला मी म्हणेन की रायगडचे टायगर उतरते त्यासमोर फाईट देण्यासाठी आणि त्यामुळे चांगली फाईट बघायला मिळेल. दोन्ही संघांनी एक सामने ते निश्चितच जिंकलेला आहे आणि दोन्ही संघांकडून निश्चितच प्रेक्षक अपेक्षा करतात की चांगला क्रिकेट किंवा चांगला खेळ व्हावा आणि दोन्ही संघ शेवटच्या टप्प्यापर्यंत चांगली झुंज देतील. पण एक मात्र तेवढंच खरं आहे की या सामन्यात जो संघ जिंकेल तो सी ग्रुपमधून टॉप करेल, तो पुढे सरकेल. ज्यामुळे आपण आज बघितलं की 2 सामने जिंकून म्हणजेच आपण बघितलं की मिडास एंटरप्राइजेस शाहरुख 11 या संघाने शाहरुख 11 अंधेरी या संघाने मात्र खूप चांगला परफॉर्मन्स दिला. 2 सामने जिंकले, ग्रुपमध्ये टॉप केलं. त्यानंतर NB अवध या संघाने 1 सामना जिंकले, पराभूत झाले, पुन्हा एकदा जिंकले आणि या संघाने सुद्धा मात्र त्या ग्रुपमधून पुढे सरकले. त्यामुळे ग्रुप बी मधून सुद्धा 2 संघ भेटलेत. आता ग्रुप सी मधनं आज आपल्याला एक संघ भेटेल आणि ज्याप्रमाणे आपण मगाशी आपण उल्लेख केला की जे 2 संघ पराभूत होतील त्यांचा सामना उद्या सकाळी 9:30 वाजता सुरू होईल. त्यामुळे दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया जे पराभूत झालेत. पण विजेत्यामध्ये आता फाईट सुरू होते दिल्ली विरुद्ध रायगड. और बिल्कुल दो बादल जब टकराते हैं ना तो विस्फोट बिल्कुल होता है. आज विस्फोट होने वाला है बीच मैदान पर. बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है दोनों टीमों का. ये अंपायर ऑफिशियल बीच मैदान पर जा रहे हैं. आप देख सकते हैं इस वक्त प्रवीण पाटिल और सुशांत मांजरेकर. प्रतियोगिता का आज का दूसरा दिन. काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. मंच पर आप देख रहे हैं बहुत सारे मेहमान आणि व्यासपीठावरती जर आपण बघितलं तर संतोष बंड यांना देखील आपण पाहतोय. मगाशी आपण बघितलं तर 17 ते 21 या कालावधीमध्ये आपण सुप्रीम चषकाचं सुंदर असं आयोजन बघणार आहोत. अत्यंत दर्जेदार अशा प्रकारे त्या स्पर्धेचं संयोजन करण्यात आलेलं आहे आणि
त्याचं बिगुल वाजल्यानंतर आता प्रतीक्षा शर्माना त्या स्पर्धेची देखील आहे. तत्पूर्वी आपण एक यावेळेला मोठी स्पर्धा प्रहार प्रीमियर लीग पाहतो आहे. नौशादजी शिकलगार यांच्या माध्यमातून एक मानाची स्पर्धा या मुंबईमधली आहे, यात काही शंका नाही आहे. हो निश्चितच मगाशी त्याच गोष्टीचा आपण उल्लेख केला की एक विद्युत प्रकाश उतरली म्हणजेच फ्लडलाईट्स म्हणजे जी क्रिकेट टुर्नामेंट आपण बघतोय प्रहार प्रीमियर लीग वेस्टर्न सबबमध्ये सुरू आहे. त्यानंतर आपण जाणार आहोत थेट वेस्टर्न सबबच्या जो उगम आहे, ज्या ठिकाणी उगम होतो म्हणजे तो बँड्रा खार, त्यानंतर या ठिकाणी आपण जाणार आहोत. निश्चितच सुप्रीमो चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे 17 मे ते 21 मे आणि पुन्हा सर्वांचं लक्ष लागेल नॉकआउट फॉर्मॅटमध्ये 8-8 षटकांचे सामने दिवसाला आपण बघितलं तर एकूण 3 सामने कव्हर होत असतात आणि एकूण 5 दिवसाच्या कालावधी आपण एकूण 16 संघांचा परफॉर्मन्स आपण बघतो आणि 16 संघाचा खेळ आपण बघतो. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतो की आमच्यासोबत प्राजक्ता देसाई आहे. थँक्यू सो मच. आजच्या दिवसापासून आजच्या दिवसातनं आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून रजा घेतात चंद्रकांत शेट्टी यांचा मी आभार इथे व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आजचा दिवस इथे मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचं आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं आणि खूप चांगलं कव्हरेज आपल्याला कृष्णा सातपुते ऑफिशियलच्या माध्यमातून बघायला मिळते. खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळते आणि सर्व कॅमेरामन ज्याप्रमाणे प्रेक्षकांना दाखवत आहेत, खेळाडूंना दाखवत आहेत, महिन्याच्या बाहेर इतर काही गोष्टी आहेत, मॉल आहेत, त्याचबरोबर आपण बघतो की चंद्रसूर्यसुद्धा कव्हर केले गेलेत. संध्याकाळ सत्र कशाप्रकारे असतं किंवा इव्हन संध्याकाळचा इव्हेंट कशाप्रकारे, संध्याकाळचं जेव्हा सूर्यास्त होतो तो सुद्धा कशाप्रकारे असतो तो सुद्धा आपण कॅमेरामनच्या माध्यमातून बघितला आहे. त्यामुळे बिग थम्सअप टू कॅमेरामन. खूप चांगली जबाबदारी सर्व कॅमेरामन पार पडत आहेत, त्यांच्यासुद्धा मी इथे आभार व्यक्त करून सामने ते सुरुवात करू. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा या वळीया प्रशांत आदवड़े यांच्याकडे. जिस तरह से ये मुकाबला है, खास करके आपने पहले गुड दिया है, उसके बाद में अब बेटर दिया है, अब जाकर बेस्ट देने की ज़रूरत है क्योंकि ये मुकाबला जिसमें अगर आप जीते तो क्वालिफाई करने का मौका बिल्कुल है आपके लिए. प्रतियोगिता का आज का जो दूसरा दिन है, नौशादजी शिकलगार इनके नेतृत्व में ये बहुत बड़ा टूर्नामेंट आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग 2023. दोनों टीमें तैयार. रायगढ़ और दिल्ली के बीच एक बहुत बड़ा धमाका, बहुत बड़ा एक अच्छा मैच बिल्कुल देखने का मौका दर्शकों को भी मिल सकता है. आज लाइव जितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए सबका स्वागत है. कृष्णा सातपुते यूट्यूब चैनल पर जितने दर्शक जुड़े हैं बहुत एंजॉय करते हुए, बहुत मज़ा आ रहा है दर्शकों को और काफ़ी सारे दर्शक जिनको दिखाने की कोशिश हमारे कैमरामैन ने भी की है, इनकी भी तारीफ करनी चाहिए. बहुत अच्छी टीम हमारे पीछे जो बिल्कुल आप देख रहे हैं स्टूडियो बना हुआ है, स्टूडियो की तरफ आपको लेके जाएंगे. जिस तरह से यहाँ कृष्णा सातपुते ऑफिशियल यूट्यूब चैनल है, तो ये सारे देखिए अतिरिक्त खिलाड़ी है. हमारे पीछे स्टूडियो है, वो स्टूडियो में बिल्कुल बहुत सारे हमारे अपडेटर अच्छा काम कर रहे हैं. तो हर किसी का काम बहुत इंपॉर्टेंट है, हर किसी का रोल बहुत इंपॉर्टेंट है और अपने किरदार को निभाने की कोशिश हर कोई बंदा कर रहा है. इव्हेंट एक्सप्रेसचा आपण उल्लेख करूया. विपुल पांडुलकर यांची पूर्ण टीम ज्याप्रमाणे आपण बघतो की त्यांच्या कंट्रोल रूममध्ये कामगिरी करतात, सर्व क्रू अप्रतिम कामगिरी करतात आणि सर्वांची अप्रतिम मेहनत राहिली स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. स्पर्धेचं 6वं पर्व आहे, दुसरा दिवस आहे आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये सुद्धा आपण बघतो की आजचा दिवस ज्याप्रमाणे सुरू झाला 11 वाजून बरोबर 12 मिनिटांनी पहिला चेंडू पडला आणि आजच्या दिवसातला मात्र आता हा शेवटचा सामना सुरू होतो. आजच्या दिवसातला हा शेवटची लढत असेल, शेवटची फाईट असेल. तुम्ही आता स्क्रीनवर तुम्हाला 70-70 स्पोर्ट्सचे तारीफ सहित बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की हेमंत बनियाल सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात डगआउटमध्ये या खेळाडूंच्या आणि ते आपण बघतो की ज्या ठिकाणी डगआउट आहे ते म्हणजेच फलंदाजी करणारा संघ बॅटिंगला जो उतरला आहे तो म्हणजे नॉर्थ हिमालयन टायगर या संघाचे आपण हे बघतोय की पुरस्कर्ते आहेत. हेमंत बनियाल यांच्यासोबत तारीफ सहित तुम्हाला बघायला मिळतात आणि 70-70चा उल्लेख झाला. टी शर्ट, ट्रॅक, शूज, कॅप, त्यानंतर आपण बघितलं की बॅट आणि बॅटच्या नंतर आपण बघतो एक पंच सिग्नल करतात सुशांत मांजरेकर. सामने ते सुरू करण्याचा इशारा ते करतात आणि आता मात्र बॉलमध्ये डिलिव्हरीजच्या माध्यमातून आपण बघतोय की बऱ्याच क्रिकेट स्पर्धेमध्ये आपण हे चेंडू आता निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत. त्याची सुरुवात मात्र कोणगावच्या स्पर्धेमध्ये म्हणजे ग्रामीण बिग बॅश या स्पर्धेच्या माध्यमातून श्री गणेश झाला, इनॉग्रेट केलं किंवा इव्हन तो चेंडू प्रेक्षकांच्या समोर आणला आणि खेळाडूंसाठी आणला आणि निश्चितच सर्व खेळाडूंनी जेव्हा आपण खेळाडूंचा उल्लेख केला त्यांना विचारलं तर ते चेंडूबाबत त्यांनी मात्र खूप चांगले कमेंट्स दिलेत किंवा चांगला पॉझिटिव्ह कमेंट्स दिलेत की चेंडू खूप चांगले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये या चेंडूची चर्चा सातत्याने आपल्याला बघायला मिळेल. ओळूया पुन्हा प्रशांतकडे. प्रसाद, जिस तरह से देखिए ये कैमरामैन इस वक्त कैमरामैन दिखाने की कोशिश हो रही है, ये कैमरामैन पूरी तरह से फोकस है. चेहरे पर थोड़ी सी मुस्कुराहट. मैच की तरफ रुख करेंगे. मैच शुरू हो रहा है. फिरोज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. आज के दिन का ये आखिरी मुकाबला. ऑफ स्टंप के बाहर गेंद, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद और वाइड बॉल का इशारा. छेड़छाड़ी करने की कोशिश. पहले ओवर का खेल फिरोज गेंदबाजी कर रहे हैं. पिकू बॉल और बल्लेबाज की बात करें धोनी. फील्डिंग की जमावट, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, डिफेस्टर कवर और मिड ऑफ. स्किन कॉन्सर पर खेलना चाहते थे, टप्पा खाने के बाद उछालता बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा
और बल्लेबाज कप्तान पिकू की पारी बस समाप्त हुई है। बड़ा झटका लगा। पहिला चेंडू ऑफस्टोनच्या खूप बाहेर टाकला. आपण जर बघितलं तर ऑफस्टोनच्या खूप बाहेर चेंडू होता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतोय फिरोज आणि पहिला चेंडू जणू काही तो चाचपणी करत होता की हा पिकू बॉल कुठे फटके खेळू शकतो, सॉरी धोनी कुठे फटके खेळू शकतो. आणि तो आपण बघ थोडीशी चुकीची दुरुस्ती आम्ही करत आहोत. धोनी होता स्ट्रायकिंग एंडला, त्यामुळे हा फटका कुठे खेळू शकतो याची चाचपणी केली, याला ऑब्झर्व केलं आणि त्यानंतर आपण बघितलं की शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं मात्र अप्रतिम राईज बघायला मिळतोय आणि चेंडू बॅटची लिडिंग एज घेऊन सरळ विकेट किपर थॉमसच्या हातामध्ये आणि पहिली सफलता. धावसंख्या आपण जर बघितली तर बॅटच्या माध्यमात धाव आली नाहीये, पण गोलंदाजाने मित्र मात्र सहकार्य केलं. गोलंदाजाने मात्र इथे खातं उघडण्यास मदत केली. धावेवर आपण बघतोय की पहिला फलंदाज धोनी बाद होतोय कॉट बिहाइंड. एक्शन रिप्ले देखिए क्या टप्पा खाने के बाद उछालता धोनी ज़्यादा नहीं समझ पाए, ऑनसेट पर खेलना तो चाहते थे लेकिन जब बाहरी किनारा लगा तो विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. बहुत अच्छी गेंद थी ये. धोनी बैक टू द पेवेलियन. ये खूबसूरत ट्रॉफी है. ये बैटल प्रसाद जी किस लिए चल रहा है, ये खूबसूरत ट्रॉफी पाने के लिए? नाही, मी कौतुक यासाठी करेन की आपण मोठ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट बघतो की इव्हन छोट्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट बघतो जिथे मात्र ट्रॉफींची जी हाईट असते किंवा उंची जी असते ती मात्र फुटाफुटांची असते. कधी 8 फुटाच्या 9 फुटाच्या ट्रॉफी असतात, पण ह्या ट्रॉफी बघतोय छोटेखानी आहेत पण सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहेत. लक्षवेधी ट्रॉफी प्रहार प्रीमियर लीग. और अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद. सवाल पूछा गया, उंगली खड़ी होती हुई बल्लेबाज बैक टू द पेवेलियन. दूसरे विकेट का पतन. फिरोज बीच मैदान पर कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. गोलू आए, गोलू चले गए. पहले धोनी, उसके बाद में गोलू. अब पिकू के ऊपर बहुत बड़ा दबाव होगा. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. प्रसाद एक्शन रिप्ले देखिए क्या कमाल की गेंदबाजी कर रहे हैं. ओह प्लम एलबी लेग बिफोर. क्या कहना है प्रसाद जी, क्या कहना है, क्या फिरोज गेंदबाजी कर रहे हैं? फिरोज कडे ती क्षमता आहे किंवा ताकद आहे. इव्हन त्याचा अनुभव चांगला आहे. नवीन बॅट्समन आल्यानंतर तो काय खेळेल हे त्याला माहिती नाहीये, पण जर त्याने समोर अटॅक केलं तर बॅट्समनला चेंडू समजण्याच्या अगोदरच आपण बघतो की पाला जाऊन चेंडू जाऊन ब्रश होतोय आणि प्लम एलबी एक्झॅक्टली स्टंपच्या समोर मिडल स्टिकच्या समोर होता आणि ते मात्र बॅक टू बॅक विकेट काढताना आपण बघतो की पायचीत पकडलंय ते फलंदाज गोलूला आणि अजून एक धक्का लागतोय. 2 विकेट्स काढल्यात 2 चेंडूमध्ये. फिरोज ऑन हॅट्रिक. इस वक्त आप देख सकते हैं फिरोज कीर्तिमान के दहलीज पर हैं. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक रहा है. पहले 3 गेंदों में पहली गेंद बिंदी है, दूसरी गेंद पर विकेट. धोनी बैक टू द पेवेलियन चले गए थे. उसके बाद में बल्लेबाज गोलू. पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी तो बिल्कुल वाइड बॉल था. और उसके बाद में अब स्कोर की बात करें तो स्कोर बनाने के लिए दिक्कतें हो रही है बल्लेबाजों के लिए. ये सारे दर्शक, तमाम दर्शक जो है ना, ये प्रतियोगिता है इसका लुत्फ उठाते. देखिए ये प्रसन्न चेहरे, प्रफुल्लित चेहरे हैं तमाम दर्शक. आप एक बार फिर देख सकते हैं कैमरामैन कमाल का काम कर रहे हैं. फिरोज इस वक्त हैट्रिक पर है, ऑन हैट्रिक. मौका जरूर मिलेगा फिरोज को. कीर्तिमान के दहलीज पर नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. रज्जी इस गेंद को फाइन क्षेत्र पर बहुत खूबसूरती के साथ खेल दिया है और गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है. नो बॉल, पहले इशारा नो बॉल, उसके बाद में चौका. गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार चौका. 4 रन. हॅट्रिक बॉल तो होता, पण आपण बघितलं तर ओव्हर स्टेपिंग पंचांनी ताबडतोब नो बॉल कॉल केला. सुशांत मांजरेकर यांनी सिग्नल केला आणि त्यानंतर आपण बघितलं की फटका फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर फाईन शॉट एक्झिक्यूट केला आणि चौकाराने फलंदाज खातं उघडलंय स्ट्रायकिंग एंडर रज्जीने. और प्रसाद पहली 2 गेंदों की जो कहानी अगर देखें तो ऑफर विलेस्टप पर आपने गेंदबाजी की, अभी लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी आप कर रहे हैं और छोटी गेंद थी. वक्त मिला बल्लेबाज को बैकफुट पर अपने बाजू खोलने के लिए. तो जो प्रेशर आपने बनाया था वो रिलीज किया आस खास करके बल्लेबाज ने. अच्छी बल्लेबाजी. रज्जी बीच मैदान पर चौके के साथ आगाज करते हुए स्कोर 7 रन 2 विकेट के नुकसान पर. अगली गेंद बिल्कुल फ्री हिट है. ऑफ स्टंप के बाहर गेंद को ड्राइव करना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई बस संपर्क नहीं है. चकमा देते हुए चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. स्कोर की बात करें तो 6 रन 2 विकेट के नुकसान पर है. पहले ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. 6 पर लॉस ऑफ 2 विकेट. फिरोज 3 गेंदों में 6 रन. इस ओवर में अगर देखें तो वाइड बॉल, 2 विकेट, 1 चौका. पैरों की तरफ गेंद थी, नहीं छोड़ने वाले हैं. डिस्कॉले की तरफ गेंद को फ्लिक किया खूबसूरती के साथ. शानदार स्ट्रोक था ये बल्लेबाज का. फ्लिक्सचा फटका आपल्याला बघायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि मनगडी फटका बघायला मिळाला आणि त्या माध्यमात आपण बघतो की षटकार वसूल केला तो फलंदाज रज्जीने आणि 1 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमन होता. तो वैयक्तिक धावसंख्या 10 आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय जी पुढे सरकली आहे. 2 विकेट जरूर गमावलेत. बॅटिंग करताना नॉर्थ हिमालयन टायगर या संघाने बॅटिंग आपण बघतो की त्या संघाची पहिल्या षटकामध्ये 2 विकेट जरूर गमावल्यात, पण इथे मात्र धावा सुद्धा चांगल्या बघायला मिळतात. प्रशांत धावफलकावर 12 धावा. देखिए फिरोज ने जब गेंदबाजी स्टार्ट की तो बिल्कुल रिदम के साथ इन्होंने गेंदबाजी की. टिप्पा बहुत अच्छा था, स्टैटिक लाइन पर गेंदबाजी कर रहे थे, लेकिन फिलहाल अभी लेग स्टंप के ऊपर गेंदबाजी कर रहे हैं. तो बल्लेबाज
कमाल की बल्लेबाजी करते हुए बीच मैदान पर अजीत 10 पर, रन संख्या 12 रन 2 विकेट के नुकसान पर। पहले ओवर का खेल चल रहा है। नॉर्थ हिमालयन टाइगर की टीम बल्लेबाजी करते हुए टॉस टाइगर ने जीता, पहले फील्डिंग करने का फैसला। दूधिया रोस्टी में यह प्रतियोगिता नौशाद शिकलकर इस टूर्नामेंट के आयोजन करता। फिर उसकी अगली गेंद, इस गेंद को कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, काफी ऑफ स्टंप के बाहर गेंद। सुशांत मांजरेकर इस पर व्हाइट बॉल का इशारा कर रहे हैं। फिलहाल स्कोर 13 रन 2 विकेट के नुकसान पर। प्राजक्ता देसाई हमारे साथ जुड़ी हुए इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिखते हुए, बहुत अच्छा काम उनके साथ उनके पार्टनर हैं यतेश धोरी। और बीच मैदान पर अगर देखें तो अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए। ऑन साइड पर एक बार फिर खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है। लाइन से बटके तो फटेंगे फटके। शानदार बल्लेबाजी रज्जी द्वारा, अच्छी पारी खेल रहे हैं। और फिलहाल अब फिर उसके ऊपर दबाव बनता बा नाही, चांगला फटका एक्झिक्यूट केला म्हणेन. ओव्हर पिच डिलिव्हरी ती लेग स्टिकवर चेंडू होता आणि काय टायमिंग बदलली तर सुद्धा खूप चांगलं बघायला मिळालं. फुटून चांगलं बघायला मिळालं. षटकामध्ये आपण बघितला की तब्बल 23 धावा कुठल्या. एक आपण बघितलं की झेल उडाला होता, झेल तिथे सुटला आणि दोन्ही फलंदाज आता मात्र निश्चितच खूप चांगली बॅटिंग त्याच्यामध्ये करतायत. गोलंदाजी मार्कवर आशिष मेहरुल षटक क्रमांक 2 मध्ये. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे जाशीनगर एंड से. ओहो हो, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, गेंद को कट करना चाहते थे, टप्पा खाने के बाद थोड़ी हरकत करते हुए गेंद शरारत करते हुए गेंद ऑफ स्टंप के बाहर विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए. पहली गेंद पर बिंदी है. आशीष बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्टार्ट अच्छा हुआ. स्ट्राइकर पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. फिलहाल आप देख सकते हैं इस पर कप्तान पिकी पॉल बैकफुट जाके बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, फंस गए हैं. मिस्टर स्ट्रोक गंभीर विकेट पर खिलाड़ी तैनात, लिया कैच. पिकू पॉल की पारी समाप्त और आशीष की कोशिश रंग लाती भी. और प्रसाद जी, इनको रोल पता है क्या करना, किस तरह से गेंदबाजी करनी है. कप्तान आज नहीं चले, बैकफुट पर खेलने की कोशिश. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. प्रशांत सकाळी तो आठवडे सकाळी सुद्धा मी एक उल्लेख केला होता, म्हणजे किरण खोबरे हा सुद्धा गोलंदाज जो विकेट घेण्यासाठी ओळखला जातो.
तसा हा गोलंदाज आहे आशिष मेहरुल, जो समोरच्या बॅट्समनला पूर्णपणे डॉमिनेट करतो, फर्स्ट हिट करतो, त्यानंतर तो विकेट काढतो. ते बघायला मिळालं की मागचा चेंडू ऑफ्टनच्या थोडासा बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथवरनं हलकासा लेट स्विंग बघायला मिळाला. विकेट किपरच्या हातात चेंडू गेला आणि पिंकू पॉलला अक्षरशः तो डिसवणारा चेंडू होता. पिंकू पॉलला पुढचा चेंडू सुद्धा त्याने त्याच प्रकारचा टाकला. हा तो शफर ऑन साईडला पूर करण्याचा प्रयत्न, बॅटच्या स्टिकरच्या एंडवर चेंडू लागल्यानंतर जास्त लांब जात नाहीये आणि शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये अप्रतिम झेल फिनिश केला तो म्हणजेच प्रथमेश बेलचेडाने. आणि ते मात्र अजून एक विकेट बघायला मिळते. तिसरा फलंदाज बाद होतोय. कैप्टन बैक टू द पवेलियन, 3 फलंदाज बाद, दाव संख्या 23. यहाँ से बस स्ट्राइक रोटेट करने की भी जरूरत है. जिस तरह से वो पहले ओवर का स्टार्ट है कि 23 रन आए थे. पिकी पॉल कप्तान आज यहाँ उम्मीद पर खड़े नहीं उतरे हैं. स्कोर 23-3. आशीष गेंदबाजी कर रहे हैं, नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. लोकेश इंपॉर्टेंट खिलाड़ी है 3 विकेट खोने के बाद. छोटी गेंद पर प्रहार, फाइन एक पर खिलाड़ी दायरे के अंदर, उनके सर के ऊपर से गेंद ट्रबल, गेंद के नीचे खिलाड़ी और गेंद बॉलिंग के बाद 6 रन. बहुत सारे वीडियो वायरल होने वाले हैं. समाधान आहिरकर वीडियो वायरल होने वाला है, खास करके कृष्णा गौली का वीडियो वायरल हो रहा है. लेकिन यह भी वीडियो वायरल हो रहा है, ये भी वीडियो बिल्कुल वायरल होने वाला है क्योंकि ये कैच आपको लेना था, पीछे आप चले गए और उसके बाद में प्रसाद ये कैच जब लेने की कोशिश की तब जाकर इनके हाथ में गेंद लगी. देखिए ये हाथ में गेंद बिल्कुल लगी और उसके बाद में कहां चली गई, बॉडी लाइन के बाहर. 6 रनों के लिए. येलो टी शर्ट वाला जो प्रेक्षक होता तो मात्र जास्त उत्साहित झाला, कारण त्याने हे दाखवून दिलं की सागर रणप्रेसने सोडलेला झेल मी पकडला, पण सीमारेषेच्या बाहेर 6 धावा षटकार. फिलहाल इस वक्त अगर देखें तो बहुत ही जबरदस्त संघर्ष आप देख रहे हैं. आशीष अपने बॉलिंग पर तैयार, रन संख्या 29, 3 विकेट के नुकसान पर. और ये अच्छी गेंद थी, टिप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बीट हुए बल्लेबाज, गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन बनाने का कोई अवसर नहीं है. स्कोर 29, 3 विकेट के नुकसान पर. नाही, खूप चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. आशिष मेहरुल जो चांगली गोलंदाजी करू शकतो, विकेट काढू शकतो. धाव संख्या 29 धावा, 3 गडी बाद. पुढचा चेंडू पुन्हा आशिषचा. रिवर्स से बहुत खूबसूरत टाइमिंग, बेहतरीन. इस वक्त शॉट सिलेक्शन अच्छा था, परिणाम भी बहुत अच्छा है. गेंद बाउंड्री के बाद 6. एक्सलेंट शॉट. कौतुक करेन मी लोकेश मीनाचं की आशिष मेहरुलची गोलंदाजी जणू काने पूर्णपणे त्याचा रीड केला, अभ्यास केलाय आणि तो अभ्यासात्मक फटका बघायला मिळतोय. रिव्हर्सचा चांगला अटेम्प्ट आणि ज्या अटेम्प्ट प्रमाणे आपण बघतो बॅटिंग केली आहे, चांगलं कनेक्शन, थेट चेंडू बॅकवर्ड पॉइंट वरून खूप दूरवर, खूप लांब आणि हा षटकार. आतापर्यंत या षटकात 2 षटकार बघतोय प्रशांत आपण. और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. फिलहाल बीच मैदान पर बल्लेबाज रज्जी जो 20 पर, एक तरफ लोकेश 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं. यहाँ साझेदारी बनाने की कोशिश हो रही है दिल्ली टीम के लिए दोनों बल्लेबाजों द्वारा. 35, 3 विकेट के नुकसान पर. दूसरा ओवर प्रगति पर है. आशीष की अगली गेंद ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, तेज रफ्तार की गेंद है, टप्पा खाने के बाद अंदर आई, बल्लेबाज ज्यादा समझ नहीं पाए. लेकिन मैं देख रहा हूं खास करके आशीष को, वो इशारा कर रहे हैं, जो पीछे खिलाड़ी भाग कर आया था वहां इशारा कर रहे हैं, भाई आपने क्या कर दिया, वो कैच छोड़ दिया, आपने छक्का दे दिया. और उसके बाद में रन की अगर बात करें तो रन बहुत तेजी के साथ बन गए. 2 ओवर 35 रन, 3 विकेट के नुकसान पर. विकेट जरूर खोए हैं दिल्ली ने, लेकिन स्टार्ट रनों की रफ्तार प्रसाद बहुत अच्छी है. 2 ओवर 35, 3 विकेट के नुकसान पर. 17.5च्या गतीने मात्र आपण बघतोय धाव संख्या 35 अंकित झाली आहे. बॅटिंग खूप चांगली सुरू आहे. इव्हन आपण बघतोय की हल्ला बोल इथे मात्र आपण जो बघतो मैदानाच्या आतमध्ये या बॅट्समन कडून फलंदाजीच्या माध्यमातून 3 विकेट जरी गमावलेत, पण दोन्ही षटकांमध्ये गोलंदाज अक्षरशः खरपूस समाचार या दोन्ही षटकांमध्ये घेतलाय. तो म्हणजे नॉर्थ हिमालयन टायगरच्या फलंदाजांनी धावा कुठल्या तर तब्बल 35, 3 विकेट गमावण्यास हरकत नाहीये, पण अजूनही 4 षटकांचा खेळ त्यांच्याकडे आहे. आणि नॉर्थ हिमालयन टायगर संघाच्या खेळाडूंनी असं दाखवून दिलंय की शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे 10 ते 11 नंबर पर्यंत सुद्धा आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत, जे मात्र मैदानाच्या आतमध्ये येऊन चांगली घणाघाती फलंदाजी करू शकतात. आणि आतापर्यंत बघायचं आहे की 2 षटकांवर 35 आहेत, 4 षटकांमध्ये काय चित्र असेल. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपली आहेत आणि बघायचं आहे आता मात्र फील्ड रिस्ट्रिक्शन मात्र नाहीये. आपण बघतो की डीप मध्ये खेळाडू आता पाहायला मिळत आहेत आणि फील्ड रिस्ट्रिक्शन पूर्णपणे उठवण्यात आलंय. आणि अशा मुंबईला धावा इथे मात्र येणार का, ते म्हणजेच नॉर्थ हिमालयन टायगर या संघासाठी गोलंदाजीमध्ये आपण बघतोय इरफान मलिक. प्रमुख गेंदबाज के तौर पर फिलहाल गेंदबाजी करेंगे पवेलियन से. बहुत अच्छी गेंदबाजी की इस प्रतियोगिता में इरफान मलिक ने. स्ट्राइक रेट पर अजीब 20 पर बल्लेबाजी कर रहे हैं. ओ अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, चकमा देती भी गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. बिंदी गेंद के साथ आगाज इरफान मलिक का. स्कोर 35, 3 विकेट के नुकसान पर. इरफान मलिक ने बिल्कुल प्रभावित किया है
अच्छी दिशा के साथ गेंदबाजी सटीक लाइन पर जरूर की है। स्ट्राइक करने पर अच्छी जो फॉर्म पे खिलाड़ी है। बॉल टॉस के ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी बॉल पर तैनात है, कोई गलती नहीं है। इरफान इस मुकाबले में बिल्कुल जान डालते हुए सेट बल्लेबाज रंची बैक टू द पेवेलियन। प्रसाद ये प्राइसलेस विकेट है। शानदार कैच, इस बार कोई गलती नहीं है। नाही खरंच अप्रतिम झेल मी म्हणेन। एक्सलेंट कॅच आपण बघतोय की डीप मध्ये जो मात्र खूप वेगाने त्या चेंडूवर गेला आणि आपली कमिटमेंट पूर्ण केली। 100% एफर्ट बघायला मिळतात आणि आपण बघतोय की आशिष मेहरुलने मात्र अप्रतिम झेल फिनिश केलाय। अजून एक विकेट बघायला मिळते। 4 गडी बाद झाले, धावसंख्या आपण बघतोय 35 धावा धावफलकावर आणि आशिष मेहरुलने मात्र एक चांगला झेल फिनिश केलाय। विकेट मिळवून दिली आहे ती इरफान मलिकले आणि निश्चितच आपण बघतोय की 2 षटकात सुद्धा आपण बघितलं विकेट्स मिळाला गोलंदाजांना। इथे आपण बघतोय ते चित्र बघतोय की गोलंदाज येऊन विकेट्स काढतायत पण धावसंख्येला अंकुश आता मात्र कोण लावणार, कारण 2 षटकात तब्बल 35 धावा इरफान मलिकच्या हातामध्ये चेंडू दिलाय। विकेट त्याने सुद्धा काढली आहे पण बघायचं आता मात्र त्याला ते सातत्य ठेवायला लागेल की मात्र विकेट तर आपण काढले आहेत पण धावसंख्येला तो कशा प्रकारे कंट्रोल करेल, धावसंख्येला कशा प्रकारे अंकुश लावेल त्यामध्ये निश्चितच बघायचं लक्ष लागलंय ते इरफान मलिकच्या गोलंदाजीवर। ये बैटल क्यों चल रहा है? देखिए ये खूबसूरत ट्रॉफी जो है ना वो हर कोई एक बार फिर पाना चाहता है, जीतना चाहता है, ये चैंपियन बनना चाहता है। ये इसलिए ये ट्रॉफी, ये खूबसूरत ट्रॉफी एक बार फिर आपके स्क्रीन पर निश्चितच एक खूप चांगली ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचे शिल्पकार तुम्हाला वरती बघायला मिळतात म्हणजेच नौशादजी शिकलकर साहेब तुम्हाला बरोबर त्या ट्रॉफीच्या वरच्या बघा जी मेन ट्रॉफी आहे विजेते संघासाठी ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीच्या वरती तुम्हाला चेहरा बघायला मिळतोय तो प्रहार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ते म्हणजेच नौशाद शिकलकर साहेब। याच दरम्यान आपण व्यासपीठावरती पाहू शकता माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांचं शुभागमन झालेलं आहे आणि या मानाच्या प्रतिष्ठेच्या प्रहार प्रीमियर लीग 2023 मध्ये आपले सहर्ष स्वागत, वेलकम। गेंद बहुत बढ़िया गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई। ऑफसेट पर जरूर खेलना चाहते थे लेकिन इस वक्त बाहरी किनारा थर्ड मैन क्षेत्र की तरफ चली गई है। स्कोर बिल्कुल आप देख सकते हैं 36-4 विकेट के नुकसान पर। या व्यासपीठावरती आदरणीय सचिन शिंदे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे। स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय नौशादजी शिकलकर साहेबांच्या माध्यमातून निश्चित एक मानाची स्पर्धा आपण पाहतोय आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत। माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यावेळेला स्क्रीनवरती स्वागत आहे आपलं। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम। 36 पर 4 तीसरा ओवर बीच मैदान पर आप देख रहे हैं। इरफान मलिक गेंदबाजी करने के लिए तैयार, पेवेलियन से गेंदबाजी कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी, ऑफ स्टंप के बाहर रख रहे थे। एक बार फिर देखेंगे ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे। बल्लेबाज को अपने ऑफ स्टंप का पता होना चाहिए और गेंदबाज को अपने फील्डर कहाँ है उसका पता होना बहुत जरूरी। याच व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मिलिंद वाडेकर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे। सर आपलं देखील स्वागत आहे। और लाजवाब गेंदबाजी, डायरेक्ट हिट, अंपायर की उंगली खड़ी होती भी और रन आउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पेवेलियन। तालियां बज रही डगआउट में। रायगढ़ और दिल्ली के बीच जब धमाका हो रहा है, रायगढ़ और दिल्ली के बीच घमासान हो रहा है और प्रसाद जी सुंदर शानदार अद्भुत फील्डिंग का नजारा बीच मैदान पर। कॅप्टन चला सीधातान मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली, मैदानाच्या आतमध्ये येऊन जबरदस्त बहारदार खेळी करत असताना निश्चितच आपल्या संघाला एक चांगला आधार दिला, चांगली बॅटिंग केली। आता मात्र फिल्डिंगच्या माध्यमातून आपण बघतोय की परफेक्ट फिल्डिंग बघायला मिळते, परफेक्ट थ्रो बघायला मिळते। ज्या ठिकाणी त्यांनी चेंडू कव्हर केला, कलेक्ट केला, बॅट्समन किंचितचा लांब होता आणि अशा मोमेंटला यष्टया उद्ध्वस्त केल्या, वाकवल्या आणि ते मात्र अजून एक धक्का दिलाय तो नॉर्थ हिमालयन टायगर या संघाला। लोकेश मीनासारखा एक आक्रमक फलंदाज मात्र बाद होतोय, तो वैयक्तिक त्यांनी 12 धावांचं योगदान दिलं होतं आणि कॅप्टनच्या माध्यमातून एक अप्रतिम अचूक फेक, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद। समाधान आयेकर ने कल प्रभावित किया था, आज अगर देखें तो बढ़िया फील्डिंग, बहुत बढ़िया फील्डिंग। आप अंकुर सिंह कप्तान देखिए इस तरह का होना चाहिए, वो बल्लेबाजी कर रहे हैं, वो गेंदबाजी कर रहे हैं, वो फील्डर का फील्डिंग के तौर पर बहुत बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं। तो फील्डिंग में अच्छा प्रदर्शन, बल्लेबाजी में अच्छा प्रदर्शन, कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। इससे क्या होगा, वो बाकी 10 खिलाड़ी हैं ना वो बिल्कुल रिएक्ट होने वाले हैं। अच्छी गेंदबाजी इरफान मलिक द्वारा, नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं। हवा में उछाला, खूबसूरत स्ट्रोक है, टाइमिंग बेहतरीन, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहां मना है, बल्लेबाज का इरादा है पक्का। ये लगा शानदार छक्का सीधे बल्ले से, जबरदस्त फटका, आल्या आल्याच स्वागत केलं
ते म्हणजेच लेफ्ट आर्म गोलंदाज समोर लेफ्ट आर्म बॅट्समन याचा ॲडव्हान्टेज घेऊन मात्र हा फटका बघायला मिळाला आणि समोर एक्झिक्यूट केला. स्क्रीनच्या समोर ऑप्शनच्या खूप बारचा चेंडू होता आणि अक्षरशः तारामंडल म्हणजे जवळजवळ आकाशामध्ये पाठवून दिला चेंडू, तिथून खाली आला षटकार. अच्छा स्ट्रोक था, बहुत अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का. बीच मैदान पर आप देख रहे हैं संस्कार 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं और आशु खान जिन्होंने लाजवाब बल्लेबाजी की थी. जब 3-4 विकेट गिरे थे दिल्ली के, उसके बाद में बढ़िया प्रदर्शन इनका रहा था. अंडर प्रेशर अच्छी पारी इन्होंने खेली थी. 3 ओवर 42 रन 5 विकेट के नुकसान पर. बीच मैदान पर बिल्कुल आप देख रहे हैं एक बड़ी टीम मैदान के अंदर है और मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी रायगढ़ एक तरफ आप देख रहे हैं, तो दूसरी तरफ बहुत अच्छी टीम जिन्होंने बहुत बढ़िया प्रदर्शन किया इस सीजन में. दिल्ली के जहाबाज खिलाड़ी बीच मैदान पर अपना जलवा दिखा रहे हैं. प्रसाद 3 ओवर 42 5 विकेट के नुकसान पर. निश्चित मगाशी जो उल्लेख केला की दिल्लीचा धमाका होतो मैदानाच्या आतमध्ये. विकेट किती जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये आमच्या संघाचे डझन मॅटर आणि तब्बल 14च्या गतीने 5 गड्यांच्या मोहल्यामध्ये 42 धावा धावफलकावर आहेत. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये असा फलंदाज येतो ज्याने मागच्या सामन्यामध्ये अक्षरशः समोरच्या संघाच्या तोंडातला घास हिरावून घेतला होता. अंशु खान होते बॅटिंग करण्यासाठी, मागच्या सामन्यावरचा पुरस्कार पटकावला आणि कव्हर्स मध्ये जे फटके होते मात्र ते फटके डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. बिल्कुल आपने सही कहा कि बीच मैदान पर विकेट तो गिर रहे लेकिन रनों की रफ्तार कम नहीं हो रही. अब जाकर आशीष पहले ओवर में 12 रन 1 विकेट, रन संख्या 42 5 विकेट के नुकसान पर. आशु खान जिन्होंने अभी तक अपना खाता नहीं खोला, संस्कार 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. उनसे पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे लेकिन टप्पा खाने के बाद अगर देखें तो बिल्कुल ज्यादा हरकत गेंद नहीं कर रहे लेकिन बीट करते हुए, बल्लेबाज को बीट करना बहुत जरूरी और बीट करते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्ताने की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. अच्छे तादाद में दर्शक आज हमारे साथ जुड़े हुए हैं. आज के दिन का ये आखिरी मुकाबला. आशीष राइट आर्म ओवर द विकेट. फुल टॉस गेंद को ऑफ साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, लॉन्ग ऑन क्षेत्र में चली गई, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात. अच्छी फील्डिंग, 1 रन लेने का अवसर है. इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 43 5 विकेट के नुकसान पर. 4था ओवर प्रगति पर है. दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत बिल्कुल है, अशुभ और संस्कार. शशिनगर एंड से गेंदबाजी हो रही है, आशीष गेंदबाजी कर रहे हैं. फील्डिंग की जमावट देखिए, एक बैट गली पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर और एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ क्षेत्र में लॉन्ग ऑन मिड विकेट. स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है. स्कोर 43 5 विकेट के नुकसान पर. छोटी गेंद थी, ऑन साइड पर एक बड़ा स्ट्रोक खेलना चाहते, हुक करने की कोशिश, मिस टाइम स्ट्रोक है. देखिए टेनिस क्रिकेट में प्रसाद, जब आप गेंदबाज को टैकल करना चाहते हैं तो आपके पास हुक और पुल बहुत इंपॉर्टेंट है, क्योंकि लेन गेंदबाजी होगी, बाउंसर का इस्तेमाल होता है, तो टैकल करने के लिए आप जाते ना तो ये स्ट्रोक बहुत इंपॉर्टेंट. बाकी सारे स्ट्रोक तो आपको खेलने हैं लेकिन टेनिस बॉल, जो टेनिस बॉल होता है उसमें उछाल ज्यादा होता है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. आशीष स्ट्राइक रेंज पर. आशु खान ऑन साइड पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं, चकमा देते हुए गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. प्रशंसा करनी चाहिए आशीष की. अभी तक 4 गेंदों में केवल 2 रन आए हैं. बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. राइट अप ओवर द विकेट. ओहो, ये पसंदीदा स्ट्रोक है. पिछले मैच में अगर देखें तो कवर क्षेत्र में कुछ अच्छे स्ट्रोक छक्के जड़े थे बल्लेबाज आशु खान ने, उसी को दोहराने की कोशिश, लेकिन एक कदम आगे सोचने की कोशिश, एक कदम आगे सोच रहे आशीष. देखिए यहां जो बैटल चल रहा है 2 बड़ी टीमों के बीच, एक तरफ रायगढ़ महाराष्ट्र की टीम है तो दूसरी तरफ दिल्ली की टीम बीच मैदान पर. एक अच्छा मुकाबला चल रहा है, इसमें कोई संदेह नहीं. 44 5 विकेट के नुकसान पर. लाजवाब गेंदबाजी इस ओवर में आशीष द्वारा. इस गेंद को उड़ा आसमान की तरफ, डी स्क्वायर लेग पर वैसे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद जाएगी बॉलिंग की तरफ तारामंडल में और ये शानदार सिक्सर. इतनी मेहनत करने के बाद एक गेंद प्रसाद खराब आई. रन संख्या 50 और अब जाकर ओवर की बात करें तो 4 ओवर का खेल समाप्त. 50 रन 5 विकेट के नुकसान पर. खूप चांगला लेट स्विंग होता या चेंडूवर आणि जणू काही तो खूप अगोदरच ओळखला होता. काय फटका किती एक्झिक्यूट केला डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतोय की 50 धावा धावफलकावर. रन बने हैं 50 रन स्कोर कार्ड के ऊपर. 4 ओवर की समाप्ति. करंट रन रेट आप देख रहे हो कि 12.5 के औसत से रन बने हैं और अच्छी बल्लेबाजी. खास करके हम देखा जाए कि तो 5 विकेट गवा चुकी है, लेकिन 5 विकेट गंवाने के बावजूद भी क्या बल्लेबाजी हुई है. यहाँ पे औसत अच्छा है 12.5 का और अभी भी 2 ओवर का खेल यहाँ पे होना शेष है. 12 चेंडूचा
खेळ अजूनही शिल्लक आणि बघायचं या 12 चेंडूमध्ये सुद्धा निश्चितच नॉर्थ हिमालयन टायगर संघाचं लक्ष असेल की कमीत कमी 70 ते 80 धावापर्यंत आपण जाऊ, निश्चितच तिथून मात्र फाईट बॅक करू किंवा त्या नंतर इनिंगमध्ये सेकंड इनिंगमध्ये आपले गोलंदाज मात्र छाप सोडतील. आणि या प्रयत्नात आपण बघतोय अजून 2 षटकांमध्ये की फलंदाज आपण बघतोय की तो म्हणजेच आशु खान याच्याकडे मात्र निश्चित अपेक्षा असणार आहे की त्याच्या बॅटमॅन मोठे फटके यावे, पण गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो इरफान मलिक. आशीष की बात करें तो शुरुआत बहुत बढ़िया की थी. इस ओवर में 5 गेंदों तक पैरों की तरफ गेंद चपल में बल्लेबाज गेंद बल्ले के पर अच्छी तरह से नहीं आई है. इस पत्थर में क्षेत्र की तरफ चली गई है. अंपायर का क्या इशारा वो देखना बहुत जरूरी. एक बार का इशारा करते हुए इस सिंगल के साथ स्कोर 51 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 5 एक्स्ट्रा रन, 1 22, 1 लेग बाइज, वाइड बॉल 2, नो बॉल 1. ये मिस्टर एक्स्ट्रा है. 51 फॉर 5. इरफान ने पहले ओवर में प्रभावित किया था, अच्छी गेंदबाजी की थी. पहले ओवर में केवल 6 रन, 1 विकेट चटकाया था. सफल गेंदबाज है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. आशु खान ऑफ स्टंप के बाहर गेंद और खेलने की कोई कोशिश नहीं, छोड़ दिया था. वाइड बॉल का इशारा. स्कोर 52 रन 5 विकेट के नुकसान पर. प्रसाद आज देखिए दर्शक काफी संख्या में मौजूद है. अब दूसरा दिन है, कल तीसरा दिन, उसके बाद में ग्रैंड फिनाले होगा प्रहार प्रीमियर लीग 2023 का. क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता तो बिल्कुल 1 तारीख को चलेगा. बैकफुट पर ज्यादा बैकफुट पर खेलने की कोशिश. डीप एक्स्ट्रा कवर पर एक बार फिर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर बिल्कुल अब आगे बढ़ता हुआ 53 रन 5 विकेट के नुकसान पर. 53 फॉर 5. प्रसाद क्या थोड़ा सा खेल जो कि इस वक्त रनों की रफ्तार भी थोड़ा कम हो गई है पिछले ओवर इस ओवर की बात करें तो. निश्चितच मागच्या षटकात आपण बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी केली होती म्हणजेच गोलंदाज आशिष मेहरुलने त्याच्या पावलावर पाऊल ठेवतोय आपण इरफान मलिक बघतोय. पण सध्या आपण बघतोय की 6व्या विकेटसाठी पार्टनरशिप 17 धावांची आता पण झाली या 2 फलंदाजांमध्ये. स्ट्राइक रेन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. ऑनसाइड पर खेलना चाहते थे. जोरदार अपील और बल्लेबाज संस्कार बैक टू द पेबल एंड 6ठे विकेट का पतन. माहौल बन गया था. इरफान मलिक और इससे पहले अगर देखें तो आशीष ने खास करके आशीष ने जो गेंदबाजी की थी वो बहुत बढ़िया थी. क्रॉस खेलने की कोशिश, पिछला पैर देखिए बिल्कुल मिड स्टंप के सामने था और बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हुए 53 विकेट के नुकसान पर. अब जाकर रफ्तार थोड़ी कम हो गई है. अनुशासन के साथ गेंदबाजी हो रही है. बढ़िया प्रदर्शन इरफान और आशीष द्वारा. 4 षटकांच्या धावसंख्या पण बघितली प्रशांत 50 होती. 12.5चा रन रेट होता मैदानाच्या आतमध्ये. पण आता मात्र बघतोय की इरफान जो एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्मच्या समोर आपण बघितलं की स्ट्राईक केला संस्कार, तो सुद्धा लेफ्ट आर्म बॅट्समन होता. ऍडव्हान्टेज त्याच्याकडे होतं, पण इथे मात्र एक परफेक्ट डिलिव्हरी आली. आपण बघितलं टो क्रशर यॉर्कर म्हणजे एकदम खोलवर टप्प्याचा चेंडू होता ज्यामध्ये बॅट्समनला बॅट उचलण्याआधीच आपण बघितलं पार जाऊन ब्रश झाला आणि 6वा विकेट गमावला तो नॉर्थ हिमालयन टायगर या संघाने. धावसंख्या 53. 6 गडी बाद. इरफान बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा स्ट्राईक केला आपण बघतोय. नवीन आलेला फलंदाज शहबाज. अब जाकर 6-7वें नंबर पर आपको बल्लेबाजी करना आना चाहिए. टीम की जरूरत है. दूसरी तरफ से इरफान मलिक अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. नटी तोड़ी गेंदबाजी करते हुए अभी तक 9 गेंदों में 9 रन दिए हैं और 2 शिकार किए हैं. बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन. ऑन से ऊपर बड़ा स्ट्रोक तो खेलना चाहते थे. यहां बिल्कुल मौका है, नॉट का मौका था लेकिन अपने आप को रोक लिया. इरफान मलिक ने 1 रन पूरा किया. दोनों बल्लेबाजों ने सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल आप देख सकते हैं 54 रन 6 विकेट के नुकसान पर. 54 for loss of 6 wicket. Wickets are falling in the regular interval. That's the problem for batting side. Fantastic bowling by इरफान मलिक. अभी तक देखिए तो 10 रन दिए, 2 विकेट चटकाए हैं. बढ़िया गेंदबाजी रही है. क्योंकि आशीष का पहला ओवर महंगा था लेकिन दूसरे ओवर में अच्छा कमबैक किया. यहां से थोड़ा सा मोमेंट मुझे लग रहा है रायगढ़ की तरफ जा रहा है. दिल्ली ने पहले 3 ओवर में विकेट गिरने के बावजूद रफ्तार को बहुत अच्छा रखा. बहुत बढ़िया तरीके से इन्होंने बल्लेबाजी की. इरफान मलिक लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अच्छा स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन. गेंद गैप में है, लॉन्ग अप पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग का मुजाहिरा. अंकुर सिंह कप्तान. देखिए प्रसाद, मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूं. अब 5वां ओवर प्रगति पर 55 विकेट के नुकसान पर जिस तरह से अंकुर लीड कर रहे हैं, फील्डिंग कर रहे हैं, बल्लेबाजी कर रहे हैं, गेंदबाजी कर रहे हैं, क्या कहना है आपका? हर तरफ एक ही चेहरा है, केवल एक ही नाम यहाँ पे छाया हुआ है, वो अंकुर सिंह. गेंदबाजी अच्छी की, बल्लेबाजी अच्छी की और फील्डिंग में एक भी गेंद अब तक मिस हुई नहीं है अंकुर सिंह से. बढ़िया क्रिकेट अभी तक मैदान के अंदर अंकुर सिंह द्वारा. 55 for 6.
पुल टॉस के आंसर पर खेलते हुए मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है फिरोज। बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर इस ओवर में इरफान ने लाजवाब गेंदबाजी की है, बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन। स्कोर फिलहाल अब तक 56, 6 विकेट के नुकसान पर 5 ओवर का खेल समाप्त हुआ। आप एक बड़ा टूर्नामेंट देख रहे हैं, प्रहार प्रीमियर लीग 2023 आफ्टर 5 ओवर 56 for 6। सध्या आपण करंट रन रेट बघतोय तो म्हणजे 11.20 आहे, तो पूर्णपणे घसरलाय. कारण याचं कारण आपण बघतोय की आपण या षटकामध्ये 6 धावा बघितल्या, चांगली गोलंदाजी केली इरफान मलिकने. मागच्या षटकात आपण बघितलं की म्हणजे 4 षटका अखेर धावसंख्या 50 होती, 12.5चा रन रेट होता, तो रन रेट पूर्णपणे खाली आणलाय 11.20. आपण निश्चितच धन्यवाद व्यक्त करूया सर्व आमच्या स्पॉन्सर्सचं, आमच्या पुरस्कर्त्यांचं, खिलाडी.com, LIC ऑफ इंडिया, अमन स्पोर्ट्स, D2H, कार कॉस्मिक्स, ताराजेनिक क्लोथिंग, HT मोटर्स, गोरेगाव पोलीस स्टेशन. स्पेशल थँक्स टू गोरेगाव पोलीस स्टेशन, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन, PS वॉर्ड, सचिन माने, अमित पोपट, सन्मान्य माजी नगरसेवक समीर देसाई साहेब, उपनेते शिवसेनेचे अमोल भैया कीर्तीकर आणि SRV हॉस्पिटलचे मेडिकल पार्टनर जे आमचे आहेत त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. टी शर्ट स्पॉन्सर NP स्पोर्ट्स आणि बिलाया स्पोर्ट्स मीरा भाईंदर, खूब खूब धन्यवाद. देखिए पिछले 2 ओवर की कहानी 14 रन आए, पहले 3 ओवर में 42 रन आए थे, तो मतलब आशीष और इरफान के बीच एक अच्छी साझेदारी बनी. उसके बाद में कमाल का स्ट्रोक, टाइमिंग बेहतरीन, गेंद जाएगी स्ट्राइक किंग के ऊपर से बाउंड्री के बाहर. हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है. दिल्ली का धमाका बीच मैदान पर, शानदार स्ट्रोक. कॅप्टनच्या समोर काय फटका. आपण बघतोय की इव्हेंट एक्सप्रेसचा कॅमेरामन तिथे होता, त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेवर रफा दफा, षटकार. खूबसूरत स्ट्रोक था. सामने कप्तान है, गेंदबाजी करने के लिए आए हैं अंकुर सिंह का क्या स्वागत हुआ. ये भी गेंद बाउंड्री की तरफ है, खिलाड़ी गेंद के नीचे. आप अंकुर सिंह, एक तेरी एक मेरी, बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे शहबाज. रन संख्या 62, 6 विकेट के नुकसान पर. आंकड़े बदल रहे हैं, खेल बदल रहा है, ये क्रिकेट का खेल है. प्रसाद सर, गिरगिट की तरह रंग बदल रहा है. ये परफेक्ट रिप्लाय आहे कॅप्टन का, एक योग्य उत्तर ताबडतोब दिलं, जास्त वेळ घेतला नाही. आणि निश्चित आपण बघतो की फलंदाज जो बाद झाला तो म्हणजे शहबाज बाद झाला. विपुलने मागाशी निश्चितच उल्लेख केला की खूप चांगला ऑलराऊंडर आहे, ऑलराऊंडरची भूमिका निश्चित त्याने पार पडली या स्पर्धेमध्ये किंवा संघामध्ये. आणि त्याने षटकार ठोकत असताना अंकुरच्या विरुद्ध त्याची छबी किंवा त्याचं पोटेन्शियल आहे, गुणवत्ता काय ती त्याने दाखवली. पण अंकुरकडे सुद्धा मात्र तेवढंच गुणवत्ता आहे, तो पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये. आणि त्याने दाखवत असताना आपण दाखवतोय की पुढच्या चेंडूवर विकेट काढली आणि मात्र ताबडतोब पाठवून दिलं ते शहबाजला तंबूच्या आश्रयाला. प्रसाद, यही देखने के लिए दर्शक आते हैं, हर गेंद के ऊपर छक्का चौका आता है तो भी मजा आता है. मैं एक बार फिर वो बात दोहराना चाहूंगा, लेकिन इस तरह का जो बैटल होता है ना, गेंद और बल्ले के बीच इस तरह की जंग होती है ना, वो देखने के लिए दर्शकों के लिए बिल्कुल और ज्यादा मजा आता है. 62 पर 7 नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं. PT जॉनसन, ये कप्तान, चेहरे पर मुस्कुराहट है. अंकुर सिंह, रायगढ़ टीम के कप्तान इस वक्त आपके स्क्रीन पर. 2 गेंद में 6 रन और 1 विकेट प्राप्त किया. स्कोर बिल्कुल आप देख रहे हैं 62 पर 7. कड़े कड़े खेलने की कोशिश, बल्ले का आधुनिक किनारा फाइंडिंग के क्षेत्र में गेंद आ रही है. 1 रन का इजाफा, 3 गेंदों में 7 रन आए हैं, 1 विकेट. अंकुर सिंह, स्कोर 63 पर 7, 63 रन 7 विकेट के नुकसान पर. यह कड़ा संघर्ष वाला मैच है, इसमें कोई संदेह नहीं है. दर्शक काफी संख्या में मौजूद, दर्शकों से खचाखच पर स्टेडियम. दूसरे दिन का खेल, दूसरी रोशनी में प्रतियोगिता. प्रहार प्रीमियर लीग 2030 नौशाद शिकलगार इस टूर्नामेंट के आयोजन करता. फुल टॉस गेंद पनिश किया, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद थे, उनके पास कोई मौका नहीं था. खिलाड़ी बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. दर्शनी स्ट्रोक और धमाकेदार एक दमदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाद सिक्सर. ओव्हर द वेस्ट चेंडू जणू काही या चेंडूची वाटच बघत होता. आणि आपण बघतोय की स्ट्राईक एंडला एक जबरदस्त अटॅक अंशु खानच्या बॅटमध्ये बघायला मिळतो. षटकार ठोकला, पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. आणि या 7 धावा आपण फ्री ऑफ कॉस्ट ऍड करूया, तो म्हणजेच नॉर्थ हिमालयन टायगरच्या अकाउंट्समध्ये धावसंख्या 17 धावा, 7 गडी बाद. अंकुर सिंह अपने बॉलिंग पार्ट पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं. लिप्टन राउंड द विकेट, इस वक्त अच्छा स्ट्रोक, राउंड द विकेट गेंदबाजी. इस वक्त पॉइंट पर खिलाड़ी तैनात है. 1 रन जरूर लिया, अब जाकर 1 विकेट आपको सैक्रिफाइस करना पड़ेगा. लेफ्ट अप राउंड विकेट आप गेंदबाजी करते तो बिल्कुल एक एंगल क्रिएट हो जाता है. और अब जाकर स्कोर की बात करें तो 71 और विकेट के बारे में चर्चा होगी. देखिए क्रीज के कोने का बहुत अच्छा इस्तेमाल, थोड़ा गेंद को कवर क्षेत्र में, एक्स्ट्रा कवर क्षेत्र में गेंद को खेलना चाहते थे बल्लेबाज. पिट्टू बैक टू द पेवेलियन रनआउट के तौर पर. और एक तरफ आशु खान बहुत अच्छी पारी खेल रहे हैं. पहले मैच में 40 रनों की पारी, 5 विकेट खोने के बाद मैदान के अंदर आए थे.
लाजवाब बल्लेबाजी की थी और टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है। सुंदर गेंदबाजी का मुजाहरा, खास करके अंकुर सिंह लेफ्ट ऑन राउंड विकेट जब गेंदबाजी करे तो एंगल क्रिएट हो रहा है। लेकिन ये एक्शन रिप्ले देखें, बिल्कुल इस वक्त एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है। क्रीज के कोने का इस्तेमाल, टिप्पा बिल्कुल आप देख सकते हैं छठी स्टंप की तरफ था, टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही। ऑन सेट पर बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद को रीड नहीं कर पाए बल्लेबाज। अच्छी गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी अंकुर सिंह द्वारा। स्कोर 71/8। आउट। सोनार की एक लोहार की, चारों खाने चित करते हुए अंकुर सिंह, सिंह इज किंग। बहुत बढ़िया तरीके से गेंदबाजी रही है। आखिरी गेंद पर विकेट है। तो कुल मिलाकर अगर देखें तो 6 ओवर का खेल, 6 ओवर में रन संख्या 71। ये आखिरी गेंद, सफल हुए थे बल्लेबाज, पूरी तरह से गेंद को भाप नहीं पाए, ऑकवर्ड पोजीशन में आए, गेंद लेग स्टंप के ऊपर टकराती भी। अंकुर सिंह का जो बॉलिंग एनालिसिस, 1 ओवर 15 रन और 2 विकेट, ये ओवर बिल्कुल इसमें रन बिल्कुल आए। कुछ खराब गेंदें भी थी लेकिन कुछ अच्छी गेंदें भी थी, बहुत सारी चीजें हुई। और यहां इस मुकाबले में खास करके मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी की टीम, तो एक तरफ आप देख रहे हैं दिल्ली धमाका, दिल्ली की टीम बीच मैदान पर है। नॉर्थ हिमालयन टाइगर की टीम आप देख रहे हैं पहले बल्लेबाजी करते हुए आज इन्होंने रन बनाए 71 और जीतने के लिए 72 रनों का लक्ष्य रखा है। इस मुकाबले में मुरलीधर 11 मुरबी कामाक्षी के सामने, रायगढ़ के सामने 72 प्राप्त है। लेकिन क्या वो पर्याप्त है, ये आने वाले 6 ओवर आपको बताएंगे। लेकिन ये इंटरेस्टिंग कहानी सुनिए प्रसाद परब की जुबानी। व्यासपीठावरती आपण या ठिकाणी पाहू शकता माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांचं देखील शुभागमन झाले। या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय सन्माननीय नौशादजी सिकलकर साहेबांना मी विनंती करेन मान्यवरांचा सन्मान करणं। शबनाबा ठाकूर यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांचा आपण यथोचित सन्मान करावा। मल्लिका शिकलगार आणि त्याचबरोबर शबना ठाकूर यांच्या शुभ हस्ते माजी नगरसेविका श्रीकला बापिल्ले यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। अतिथि देवो भव, कहती भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा। ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृति है, ये भारत की संस्कृति है। मेहमानों का सम्मान मंच पर हो रहा है। प्रहार प्रीमियर लीग 2023 एक शानदार और सफल टूर्नामेंट आप देख रहे हैं, दूसरे दिन का खेल और मंच पर मेहमानों का सम्मान होता हुआ। श्रीकला पिल्ले, आप कैस्किन पर आप देख सकते हैं फूलों का गुलदस्ता और उसके साथ सम्मान हो रहा है श्रीकला पिल्ले इनका। माजी नगरसेविका श्रीकला पिल्ले यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती। प्रहार प्रीमियर लीग 2023 एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि प्रकाश होतात या स्पर्धा, या स्पर्धेमध्ये निश्चितच दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत। त्या मान्यवरांचा सन्मान या व्यासपीठावरती अगदी थोड्याच वेळात केला जाणार आहे। 28 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ ज्येष्ठ पत्रकार प्रशांत पवार यांचा व्यासपीठावरती सन्मान करण्याकरता मी विनंती करेन, समीर नाईक यांना विनंती करेन। पत्रकार म्हणजे चौथा स्तंभ या ठिकाणी मानला जातो आणि आज प्रशांत पवार व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल। प्रहार प्रीमियर लीग एक मानाची स्पर्धा, दर्जेदार आयोजन आणि लाख मोलाचं पारितोषिक, 6 लाखाचं पारितोषिक। पत्रकार प्रशांत पवार यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे। संस्कृतीचं प्रतीक असलेला पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान प्रशांत पवार यांचा। मान्यवरांचं स्वागत केलं जाते प्रहारच्या या भव्य दिव्य अशा मंचावरती आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीनं हा मंच निश्चितच सजलेला आहे, बहरलेला आहे, फुललेला आहे।
या स्पर्धेच्या निमित्तानं व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय मिलिंदजी वाडेकर साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. शरीफ भाई, मी आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मिलिंद वाडेकर यांचा आपण यथोचित सन्मान करूया. मिलिंद वाडेकर यांचा यथोचित सन्मान व्यासपीठावरती केला जातो आहे. अतिथि देवो भव, कहती की भारत की धारा, सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ये हमारी परंपरा है, ये हमारी संस्कृती है. त्यानंतर या ठिकाणी आदरणीय सचिनजी शिंदे साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. फहाद शेख यांना विनंती करेन, फहाद शेख आपण सचिनजी शिंदे यांचा यथोचित सन्मान करावा. दिग्गजांच्या कलागुणाने नटलेलं हे व्यासपीठ, या व्यासपीठावरती आपण दिग्गज मान्यवर बघतो आहे विविध क्षेत्रातले. नौशाद शिकलगार, त्याचबरोबर सचिनजी शिंदे यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो आहे. मॅच अत्यंत महत्वाचा आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. हा डाव रंगणार आहे, परंतु कसा रंगणार आहे सांगण्यासाठी पुन्हा एकदा डोंबिवलीचा एक मधुर आवाज आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्यांनी स्वर्गीय रतनबुवा 11 वर्ष सातत्याने केलाय आणि आज प्रहारमध्ये निश्चितच त्यांचा मधुर आवाज आजच्या दिवशी आपण ऐकतो आहे. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, आमचे मित्र प्रसाद परब मायक्रोफोनवरती जॉईन होत आहेत. थँक्यू सो मच प्रशांत आदवडे. लक्ष आहे ते 72 धावांचा प्रति षटकामागे 12 धावा करायच्या 6 षटकांच्या या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करत असताना म्हणजेच मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी या संघाला. ओपनिंग बॅट्समन ऑन द ग्राउंड. स्ट्राईक एंडला आपण बघतो की एक ओपनर ऍड झालाय, म्हणजेच किंग ऑफ द रिंग स्ट्राईक एंडला शाहिद शेख. हो, अप्रतिम डिलिव्हरी. अनवर शेख विनोद पालीवाल यांचं इथे आगमन झालं आहे व्यासपीठावर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. या प्रहार प्रीमियर लीग मध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. सुस्वागतम. पहिला चेंडू, खूप चेंडू आपण चांगला बघितला पपीचा. पहिल्या चेंडूमध्ये निश्चितच एक प्रश्न विचारणारा हा चेंडू होता स्ट्राईक एंडला शाहीरला. पहिला चेंडू डॉट. ओके, शाहीसाठी खेळाडू डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे. दुसरा चेंडू पपीचा कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. चेंडू उंच गेलाय, हा फटका इथे मात्र खूप धावा देऊन जाईल, 6 धावा देऊन जाईल, षटकार देऊन जाईल आणि इथे मात्र फटका बघायला मिळतोय तो शाहिद शेखचा ट्रेडमार्क शॉट सीमारेषे बाहेर, उत्तुंग षटकार. प्रसाद, ये खिलाड़ी बिल्कुल पावर प्ले के स्पेशलिस्ट खिलाड़ी माने जाते हैं और बढ़िया तरीके देखिए किस तरह से स्ट्रोक खेल दिया. ऑन साइड पर पुट स्ट्रोक, क्रीज के गहरे का बहुत अच्छा इस्तेमाल किया गया, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए और बढ़िया तरीके से ये कह रहे हैं मैं आसमान में उड़ना नहीं, आसमान को चीरना चाहता हूं. बेहतरीन स्ट्रोक, शानदार स्ट्रोक बल्लेबाज शाहिद शेख का. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गब्बर या नावाने सुद्धा मात्र या खेळाडूला ओळखलं जातं. ही पदवी त्याला मिळाली आहे या सर्व प्रेक्षकांकडून. ज्याप्रमाणे आपण बघतो की सुमेंटिकला बाहुबली ओळखलं जातं, त्या ठिकाणी आपण बघतो की इथे गब्बर ऑन स्ट्राईक. आउटसाइड एज, हा समोर खेळायचा होता प्रयत्न, मिड ऑन आणि मिड ऑफच्या वरून खेळायचा प्रयत्न, गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न, स्ट्रेट टू द ग्राउंड खेळायचा प्रयत्न, पण टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू आउटसाइड एज घेऊन मागे निघून जातोय. पण ही जोडी किंवा इव्हन आपण बघतोय की मागच्या सामन्यामध्ये शाहिद नव्हता, या सामन्यात शाहिद आपण बघतोय की मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी या संघामध्ये ऍड झालाय. त्यामुळे आपण या संघामध्ये आपण का जागा बनवतोय की या संघात आपल्याला निवड का झाली आहे हे मात्र या सामन्यामध्ये दाखवून द्यावं लागेल. कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, प्रति षटकामागे 12 धावांचा चेस करायचा आहे आणि आपण बघतोय की 72 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंग पेअर इन द ग्राउंड आपण बघतोय सुनील चावरी आणि त्याच्यासोबत आपण बघतोय म्हणजे शाहिद. स्ट्राईक एंडला आता मात्र सुनील चावरी असेल. डावखुऱ्या शैलीचा एक अप्रतिम दर्जेदार ओपनर, एक आघाडीचा फलंदाज स्ट्राईक एंडला सुनील चावरी. धावसंख्या 7. पुढचा चेंडू पप्पीचा. पॅरलल स्ट्रोक आहे, जास्त उंची नाहीये, पण काय फटका, पण धावा देऊन जाईल तो 6. षटकार खातं उघडलंय सुनील चावरीने षटकाराने. देखिए इस बल्लेबाज ने कहा डोंट वरी मैं हूं, और सुनील चावरी बहुत अच्छा स्ट्रोक स्क्वेयरली की तरफ पैरों की तरफ गेंद थी, बल्लेबाज का हाथ छोड़ने वाले हैं और अच्छा फ्लैट सिक्सर है बल्लेबाज का. और अब आंख दोनों तरफ बराबर की लगी हुई है. दिस इज अ परफेक्ट बट फ्लॅट 6. चेंडू सरळ सीमारेषेवर डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीला आपण बघतोय की ज्या ठिकाणी प्रेक्षकांनी एक वेगळं वलय किंवा एक वेगळी कडा बनवली आहे रेलिंगच्या पलीकडे, त्यांना मात्र हा अभिवादन करणारा फटका षटकार बघायला मिळतोय तो सुनील चावरीचा. ओपनिंग पेअर कडनं किंवा इव्हन आपण बघतो की पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये अपेक्षा असेल की या दोन्ही फलंदाजांकडून ओपनिंग चांगली व्हावी, इव्हन पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप व्हावी आणि ते दोन्ही फलंदाज मात्र प्रयत्न करतायत. दोन्ही फलंदाज आपण बघतोय की षटकाराने खातं उघडतायत. धावसंख्या 13 धावा धावफलकावर. पप्पीच्या या गोलंदाजीमध्ये पॉवर प्ले मध्ये आपण बघतोय की 13 धावा धावफलकावर.
हो बॉटमॅनचा खूप चांगला वापर, स्क्वेअर कट केल्या शतशक्ती तिथे आहेत. नॉशा किंगला इथे मात्र कोऑर्डिनेशन नाही आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवर होत्या. शाहिदला कुठल्या प्रकारचा कॉल नव्हता सुनीलकडून आणि स्ट्रेट आपण बघतोय की स्ट्राईक एंडला धाव घेतली. एक्झॅक्टली पॉइंटला आपण बघतोय की सर्कलच्या आतमध्ये खेळाडू होता, त्यामुळे हा कॉल चुकीचा किंवा ही रिस्क घेतली ती शाहिदने. आणि तेच आपण मगाशी चर्चा तेच करत होतो की मागच्या सामन्यामध्ये शाहिद नव्हता, या सामन्यामध्ये शाहिदची निवड झाली. त्यामुळे आपली निवड सार्थकी लावायची असेल तर चांगला खेळ करावा लागेल आणि ते मात्र स्वतःच्या चुकीच्या कॉलवर स्वतःच बाद होतोय तो शाहिद. तालमेल में कमी आई और उसका फायदा मिला. बहुत अच्छी फील्डिंग पॉइंट पर हुई और उसके बाद में विकेट बहुत महत्वपूर्ण था. गब्बर बैक टू द पेबल. देखिए यहाँ चौरी साहब ने कहा था कि भाई रुकिए, लेकिन तब तक शाहिद सिंह की गाड़ी जो है ना वो चली गई थी, ज्यादा आगे चली गई थी. जब ब्रेक लगा पीछे पलट के देखा तब काम हुआ, काम बिल्कुल तमाम हुआ था. यहाँ यस नो वेट का सही इस्तेमाल नहीं हुआ. प्रसाद एक इंपॉर्टेंट है बात, मैं जरूर एक बार फिर आपके साथ चर्चा करना चाहूंगा. जिस तरह से यहाँ 6 ओवर का मैच होता है, हर गेंद के ऊपर आप रन बनाना चाहते, तो बल्लेबाज सिंगल के लिए जा रहे थे. गैप में गेंद नहीं थी, सीधी हाथ में थी, लेकिन ये आदत बन गई हर गेंद के ऊपर रन बनाना. इसका शिकार बन गए शाहिद शेख. हो तेच झालं, कोऑर्डिनेशन नाही आहे, अजिबात कॉल नव्हता कुठल्या प्रकारचा सुनीलकडून. पण सुनील आपण बघितलं जर जेव्हा शाहिद बाजरा नॉशा गेला थोडासा नाराज सुद्धा झाला की आमची जोडी चांगली बनत होती आणि अशा मोमेंट आपण बघतोय की विकेट मिळाली आहे गोलंदाजाला. इथे मात्र खेळाडूंना हो इथे मात्र चेस केला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या डोकरनं काढण्याचा प्रयत्न, पण व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. षटक समाप्त होते. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात इथे गोलंदाजींना बघायला मिळते. जरी 13 धावा आले, 2 षटकार आले, दोन्ही फलंदाजांनी खातं षटकाराने उघडलंय, पण इथे मात्र कमबॅक केले ते पप्पीने. एका षटकातला शेवटचा चेंडू डॉट टाकलाय, मागच्या चेंडूवर विकेट काढली आहे. आतापर्यंत या षटकात आले तर 13 धावा, सुरुवात चांगली झाली आहे. 1 गडी बाद, धावसंख्या 13 और 30 गेंदों में जीतने के लिए 59 रनों की जरूरत है. आज प्रसाद देखिए कितने दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं. दूसरा दिन है प्रहार प्रीमियर लीग का और रन बहुत बनते हैं, अच्छे बैटल आपको देखने का मौका मिलता है. तो दर्शक भी आज काफी संख्या में हमारे साथ जुड़े हुए हैं. 11.80 के औसत से आपको रन बनाने हैं. करंट रन 13 का है और आपके पास बिल्कुल 30 गेंदें शेष, 59 रनों की जरूरत है. मतलब मैच बिल्कुल अच्छा, स्टार्ट अच्छा किया था शाहिद ने, स्टार्ट अच्छा किया था चौरी ने, लेकिन जो विकेट गिरा है उसका फायदा पप्पी ने उठाया और कमबैक करने का मौका. मतलब पप्पी का विकेट नहीं था, रनआउट के तौर पर वो विकेट था, लेकिन टीम के लिए विकेट प्राप्त करना बहुत जरूरी था. तो उस विकेट से एक बार फिर कॉन्फिडेंस सारे खिलाड़ियों का बढ़ता हुआ. बघावं लागेल. तर मागच्या सामन्यात जो मात्र थोडासा कमनशिबी ठरला होता, लवकर बाद झाला होता, म्हणजेच थॉमस डायसो आता मात्र बॅटिंगला स्ट्राईक एंडला येतोय आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय गोलंदाज येतो वरुण. रिक्वायर्ड रन रेट 11.8 म्हणजे जवळजवळ 12 धावा करायच्या आहेत. स्लोअर वन चेंडू आहे, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, कव्हर ड्राईव्हचा फटका बघायला मिळतोय. डीप मध्ये खराब फिल्डिंग, इथे मात्र फंबल, पण अजिबात इथे रिस्क घेतली नाहीये दुसरी धाव घेण्याची, कारण तयारच नव्हती दोन्ही फलंदाज. मध्ये थोडंसं आपण बघितलं फंबल झालं त्या ठिकाणी. आपण बघतो की चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज थॉमसने एका धावेने स्वतःचं खातं उघडलं. धावसंख्या 14 धावा धावफलकावर. एका गड्याच्या मोबाईलमध्ये वरून आपण बघतोय जो लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, नॉर्थ हिमालयन टायगर या संघाचं पॉवर प्लेचं दुसरं षटक तो आपल्या गोलंदाजीतनं घेऊन आलाय. स्ट्राईक एंडला त्याच्यासमोर लेफ्ट आर्म बॅट्समन सुनील चावरी. क्षमता भरपूर आहे या खेळाडूमध्ये. हा चेंडू स्लॉग हिट करायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये. विकेटच्या मागे चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. थोडासा खाल्ला होता सबमरीन चेंडू. हरीश पंड्या यांचा हा शब्द आहे सबमरीन, कारण चेंडू टंपा पडल्यानंतर आपण बघतो की ज्याप्रमाणे पाणबुडी पाण्याच्या खालून प्रवास करते ना, तसा हा चेंडू होता, सरळ खाली जाणारा, विकेटच्या मागे निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल. धावसंख्या काय माहिती 14. फुल टॉस आहे, पॅरलल स्ट्रोक, पुन्हा आता फ्लॅट स्ट्रोक, थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. ही चूक आणि त्याच्यावर ठोकलाय तो षटकार. अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बहुत ही बेहतरीन, बिल्कुल आप देख सकते हैं. इससे पहले चौरी बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, वो ताकत का इस्तेमाल किया. अभी टाइमिंग के ऊपर निर्भर है. तो देखिए इस तरह से वो खराब गेंदें भी आती रहेगी, लेकिन अगर मैच को आपको बनाना है तो सफर को जारी रखिए, तो स्कोरबोर्ड को चलाते रहिए, तब जाकर बात बनेगी. स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर. और प्रसाद खराब गेंदें तो आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. नाही तेच आपण बघितलं की सुनील चावरेने तेच केलं. फुलटा चेंडू भेटला आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला. धावसंख्या 20. हा चेंडू लेगलान्स करायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू. अपील हलकसं झालं, पण पंच तेच सांगतात की हा चेंडू कुठेतरी इम्पॅक्ट वेगळा होता, वेस्टीच्या बाहेर होता. लेग बाईचा सिग्नल पंचांनी ते केलाय, तो म्हणजे PC पाटील यांनी. धावसंख्येत भर होईल, स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या 21. स्ट्राईक एंडला थॉमस डायस.
थोडीशी सावध सुरुवात केली थॉमसने. पहिल्या चेंडूवर एकच धाव इथे कंप्लीट केली, पण ज्याप्रमाणे मगाशी तू उल्लेख केला की 6 षटकांचे सामने आहेत, तिथे मात्र पोटेन्शियल इम्पॉर्टंट आहे. पोटेन्शियलच्या सोबत तुमच्याकडे टेम्परामेंट किती आहे ते इम्पॉर्टंट आहे, की तुमच्याकडे जर संयम असेल, टेम्परामेंट असेल, इथे मात्र चांगला खेळ करण्यासाठी संधी तुमच्याकडे मिळेल. एकदा सेट झालात की मात्र चांगली बॅटिंग होऊ शकते. रिव्हर्सचा फटका, वेगवान चेंडू ऑप्शनच्या बाहेर, वाईट बॉल. पीसी पाटील अत्यंत अनुभवी पंच. मगाशी ज्याप्रमाणे आपण उल्लेख केला की सतीश कुरूप सारखे जेव्हा पंचाच्या भूमिकेत मैदानात असतात आणि भल्या भल्या गोलंदाजांना धडकी भरते त्याच्यासमोर चेंडू हातात घेत असताना, इव्हन तुम्ही कुठल्या प्रकारचं अनऑफिशियल अपील इथे करू शकत नाही, अशी सुद्धा ओळख आहे. आणि त्याच ख्यातीचे पंच आहेत पीसी पाटीलचे पंचाच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळतात. बिल्कुल, चारों अंपायर ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, बहुत बढ़िया काम किया है. वरुण सिंह, खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा शिकेला पिल्ले मॅडमचा आम्ही इथे धन्यवाद व्यक्त करतो. आणि बघा ते मात्र आमच्यापासून दूर जात आहेत, रजा घेत आहेत, पण त्यांचं स्वागत सुद्धा जाताना केलंय ते चौकाराने, असा मी उल्लेख करेन. आणि चौकाराचा फटका आपण बघतोय, फलंदाज स्ट्राईक एंडला होता तो म्हणजेच थॉमस डायसच्या बॅटमधून. मगाशी आपण बघितलं की श्रीकला मॅडम व्यासपीठावर आल्या, त्यांचा चेहरा नेहमीच हसतमुख राहिलाय आणि नेहमीच एक मिश्किल स्वभाव वापरला त्यांचा. स्क्रीनवर आपण बघितला, त्याचबरोबर व्यासपीठावर बघितला आणि सगळ्यांबरोबर चर्चा करत होते. सर्वांशी हसत खेळत मुखाने चर्चा सुरू होती आणि मागे माजी नगरसेवक म्हणून सुद्धा भूमिका त्यांनी बजावली आहे या विभागामध्ये. Oh, what a shot! This is the trademark shot of थॉमस डायस. तो रंगात आलाय, ढंगात आलाय आणि काय फटका. मगाशी इनसाइड आउट बघितला आणि आता मात्र स्लॉग हिट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. देखिए ये रिप्ले, एक्शन रिप्ले बहुत इंटरेस्टिंग है. घुटना टेका, लेकिन बिल्कुल वो प्रणाम के लिए नहीं था, परिणाम के लिए था. थॉमस डायस का बल्ला बोल रहा है. अच्छे संकेत फिलहाल रायगढ़ टीम के लिए, क्योंकि फिटनेस से स्ट्रगल कर रहे थे, इंतजार किया, खुद को एक बार फिर फिट किया, अब जाकर एक अर्धशतक बनाया इस सीजन में. और उसके बाद में देखिए क्या जबरदस्त स्ट्रोक था थॉमस डायस का. हो, निश्चित मागच्या सामन्यामध्ये निश्चित म्हणेन की मात्र थोडासा कमनशिबी ठरला. निश्चित आपण बघितलं की लवकर बाद झाला, पण एक गोष्ट चांगली झाली की त्यांच्या संघाने सामना तिथे जिंकला. आता मात्र अशी सिच्युएशन आहे, जर टेबलमध्ये आपल्या ग्रुप सी मध्ये जर टॉप करायचं असेल तर हा सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याने सुरुवात मगाशी सावध केली आणि जिथे खराब चेंडू भेटले त्या चेंडू अक्षरशः तुटून पडला, समाचार घेतला. 2-1 चौकार, एक षटकार, 2 अप्रतिम फटके, तो क्लास दाखवणारे होते थॉमस डायसचे. थॉमस को पता है कि हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, तो हर गेंद आपके लिए चौके या छक्के के लिए नहीं आएगी. एक गेंद आपका शिकार करने के लिए भी आ सकती है. तो उस वक्त आपको वो डिफेंसिव स्ट्रोक खेलना आना चाहिए, स्ट्राइक रोटेट करना आना चाहिए, सम्मान देना आना चाहिए. तब जाकर आप एक बड़ी इनिंग यहाँ बना सकते हैं. बिल्कुल वो परिभाषा जानते हैं. एक ऐसा समय था प्रसाद, अर्धशतक बनाने वाले सबसे बेहतरीन खिलाड़ी थॉमस डायस, और एक ऐसा साल आया जिसमें ज्यादा अर्धशतक इन्होंने बनाए थे. हो, निश्चितच. जर आपण कंपॅरिझन केलं तर पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं तर तब्बल 35 धावा होत्या 2 षटकाखेर, पण त्याला उत्तर देत असताना किंवा त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण बघतोय मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी आणि संघाने मात्र धावा कुठल्या त्या 32 आणि एकच विकेट गमावली आहे. ही सगळ्यात महत्वाची बाजू आहे, जमेची बाजू आहे, भक्कम बाजू आहे ती मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी या संघाची. एक खेळाडू शॉर्ट उभा गेला शॉर्ट कव्हरेजन मध्ये, लेफ्ट हँडेड बॅट्समन सुनील चावरीसाठी, आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन पप्पी सेकंड स्पेल मध्ये. बॅकफूटला गेला, पंच केलाय, बॅकफूट पंच. सचिन रमेश तेंडुलकरचं जे आत्मचरित्र आहे प्लेइंग इट माय वे, त्या पुस्तकामध्ये या फटक्याचा उल्लेख, इव्हन म्हणून की या फटक्याचा जन्म सचिन रमेश तेंडुलकरच्याच बॅटमधून झाला. पहिला दौरा साऊथ आफ्रिकेचा, त्या दौऱ्यावर जन्म झालेला फटका बॅकफूट पंच. तो आपण सहसा असे फटके आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये बघतो, तो बॅकफूट पंच आपण बघतोय. तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला सुनीलच्या बॅटमधून धावसंख्या 1 ऍड करतोय, धावसंख्येत भर झाली, धावसंख्या 33. बिल्कुल अंडरआर्म में वो टैप शॉट कहा जाता है. इस वक्त बैकफुट पर बहुत अच्छा बैकफुट पंच था बल्लेबाज सुनील चावरी का. स्कोर 33, 1 विकेट के नुकसान पर. अभी आपके पास 23 गेंदें हैं और जीतने के लिए 39 रनों की जरूरत. नाही, अंडरआर्म क्रिकेटचा उल्लेख झाला तर निश्चित म्हणजे की स्ट्रायकिंग अंडरआर्म क्रिकेटचा एक तेवढाच बेताज बादशाह बॅटिंगसाठी उभा आहे. लकवा क्रिकेटमध्ये ज्याने महारत हासिल केली आहे तो असा फलंदाज स्ट्रायकिंगला थॉमस डायस. चला जास्त वेळ घेऊ नका, रिदम असतो, मोमेंटम असतो, तो तुटता कामा नाही. त्यामुळे फिल्डिंग लगेच सेट करून घ्या आणि सामना सुरू करा. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय की पहिल्या षटकात ज्याने 13 धावा खर्च केला, विकेट त्याला मिळाला नाही, तर पप्पी पुन्हा बॉलिंग मार्कवर आलाय आणि थॉमससाठी त्याने वेगळा ट्रॅप रचलाय. फील्डमध्ये काही भरपूर काही चेंजेस त्यांनी मात्र केलेत. थर्डमॅन आहे, गली आहे, पॉईंट आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू सेट केला, लॉंग ऑफला खेळाडू सेट केला, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. ओ लाजवाब, चाबूक, चपराक, ट्रेडमार्क शॉट, थेट सीमारेषे बाहेर. बघायचंय पंचांचा इशारा, या चेंडूवर काय येतोय, पॅरलल स्ट्रोक होता, फ्लॅट स्ट्रोक होता आणि षटका बघायचा आहे तिसऱ्या पंचांकडे दिलाय.
आधी हात उरच केले, नंतर पुन्हा त्या खाली आणले आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलाय हा निर्णय की चेंडू एक्झॅक्टली कुठे हा पिचिंग झाला आहे बॅटमधनं निघाल्यानंतर. प्रसाद फोटोजेनिक, अगर आपके पास वो कैमरा होता, मेरे पास वो कैमरा होता तो बिल्कुल एक फोटोग्राफ यहाँ से निकालते आप. और ये चौका, बिल्कुल चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. थॉमस और एक तरफ सुनील, दोनों बल्लेबाज खुलकर खेल रहे हैं बीच मैदान पर. निश्चितच मागणी होती षटकारासाठी, पण बघितलं की चेंडू हा बिफोर द लाईन लँड झाल्यानंतर मात्र सीमारेषे बाहेर निघून गेला. सुशांत मांजरेकर आमच्याकडे वळले, 2 हात तर उंच केले, पण त्यांनी लगेच ते 2 हात समोर आणले आणि स्क्वेअर आमच्या समोर दाखवला, जेणेकरून आमचा हा निर्णय होता तो तिसऱ्या पंचांसाठी होता आणि तिसऱ्या पंचांनी निर्णय दिले हा चौकार आहे. चौकाराने धावसंख्येत भर झाली, धावसंख्या 37 धावा आणि थॉमस खूप चांगल्या फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय. धावसंख्या वैयक्तिक त्याची 15 धावा धाव फलकावर 4 चेंडू मध्ये. नेक्स्ट बॉल पप्पी, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक मिड ऑफला जवळपास तो त्याच्या डोक्यावरून चेंडूला काढलाय आणि आता चेंडू चकवा देऊन जातोय. अचानकपणे चेंडू डायव्हर्ट झाला, दोन्ही खेळाडूंना चकवून गेलाय सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. थॉमस डाइस कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ये एक्शन रिप्ले देखिए, सीधे बल्ले से बल्ले का एक बार फिर पूरा चेहरा दिखाया, बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल और बॉलर के सर के ऊपर से गेंद को खेल दिया था बॉर्डर पर. 4 रनों के लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है प्रसाद, वो जज नहीं कर पाए. एक टिप्पा बिल्कुल यहाँ गेंद को गैदर करने की कोशिश फील करना चाहते थे, लेकिन बात नहीं बनी है. 41 एक विकेट के नुकसान पर. धावसंख्या 41. Oh, what a shot! What a shot! This is a typical shot from Thomas Dyer. सीमारेषे बाहेर षटकार. क्या बल्लेबाजी कर रहे हैं बीच मैदान पर, खास करके थॉमस डायस. कमाल की पारी खेलते हुए अपनी टीम के लिए धुआंधार बल्लेबाजी करते हुए अब दिल्ली की टीम के लिए सदर का कारण बने. देखिए गेंद टिप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया, ऑन साइड पर खेलते हुए तारा बंडल में गेंद है और बढ़िया स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी. ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है. स्वतःची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. प्रश्न आपण बघतोय की 25 धावा अवघ्या 6 चेंडू मध्ये. हा क्लास आहे, ही ओळख आहे थॉमस डायसची. इनसाइड आउट, वॉट अ शॉट. अजून एक अत्तरीन दर्जेदार फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा, प्रेक्षकांसमोर परवणी आणणारा फटका आणि सीमारेषेबाहेर चौकार. आणि त्याचबरोबर आपण बघतोय 50च्या पलीकडे धावसंख्या निघून गेली. धावफलकावर आपण बघतोय त्या 51 धावा. क्लासिकल बल्लेबाजी बीच मैदान पर. देखिए किस तरह से एक बार फिर किसके गहराई का इस्तेमाल हुआ, क्या ढूंढा, टाइमिंग बहुत बढ़िया. इनको दिखती है छोटी सी दरार, रन ढूंढते 4, गेंद बॉल की तरफ फरार, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. प्रहार के इस प्रतियोगिता में जबरदस्त प्रहार बल्लेबाज थॉमस डाइस का. मुंबईच्या भाषेत म्हटलं ना खडूस क्रिकेटर, आणि मुंबईच्या खेळाडूंची ही ओळख आहे खडूस. मुंबई क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, मुंबई रणजी क्रिकेट असो, खडूस क्रिकेटर. आणि तो एक खडूस क्रिकेटर स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. अजूनही चांगला फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, वॅकंट एरिया होता, पण चेंडू आपण बघतो की त्या भिंतीला लागून आतमध्ये आल्यानंतर आपण बघतो की एकदा तिथे कंप्लीट करून स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवलाय थॉमस डायस ने. सगळ्यात महत्वाची बाजू आहे, जमेची बाजू आहे. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय, 72चा पाठलाग सुरू आहे आणि 3 षटकाखेर आपण बघतोय धाव फलकावर तब्बल 52 धावा, 17.33 ची गती. आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेट आपण बघतोय म्हणजे 6.67 च्या गतीने करायच्या धावा, 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. जो मोठा फरक होता तो मोठा फरक या षटकामध्येच खूप कमी केला आहे थॉमस डायसने. आणि काय बॅटिंग केली, डोळ्यांचं पारणं फेडलं. शेवटचा सामना आहे आणि शेवटच्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, प्रेक्षकांना जागेवर खेळून ठेवणारी फलंदाजी थॉमस डायसची जी बहरात आली आहे आणि आपल्या संघाला मात्र मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलेली आहे. प्रसाद, आता आपल्याला बघायचंय गोरेगावकर किंवा इथले मुंबईकर जे खडूस खेळाडूंचा खेळ या ठिकाणी बघतायत. थॉमस डायसचा खेळ तुम्हाला जर आवडला असेल, त्याची बॅटिंग जर आवडली असेल तर तमाम मुंबईकरांना मिळेल एकदा जोरदार टाळ्यांचा गजर त्याच्यासाठी होऊन जाऊ द्या. शानदार बॅटिंग त्याने केले, क्लास दाखवलाय, स्ट्रगल केलं, संघर्ष केला, त्यानंतर फिटनेस करते त्याने स्वतःला तो फिट राहिला आणि त्यानंतर तो मैदानात आला. तो आला, त्यानं पाहिलं, त्याने जिंकलेलं आहे. अत्यंत महत्वाची इनिंग यावेळेला थॉमस डायस कडून 30 धावांची क्लास दाखवलाय. हो निश्चितच. तुझे डायलॉग ऐकल्यानंतर मला दे धमाल या मूवीचा तो डायलॉग आठवला. लक्ष्मीकांत बेर्डेसाठी मात्र वर्षा उसगावकरने निश्चितच त्या गाण्यामध्ये तो म्हटला होता. आणि काय फटकेबाजी, जबरदस्त टायमिंग. आणि निश्चित आपण बघतो स्ट्राईकला पुन्हा आता थॉमसच उभे, 18 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र 20 धावांची आवश्यकता आहे. पीटी जॉन्सन बॉलिंग मार्कवर, लेफ्ट आर्म गोलंदाज येतो गोलंदाजी करण्यासाठी. इनसाइड आउट, व्हॉट अ टायमिंग, दिस इज द हॉट शॉट ऑफ द इव्हिनिंग. आणि या रात्रीतला हा खेळ मात्र ज्याप्रमाणे बहरलाय आणि प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध करतोय हा फटका. षटकार
क्या बल्लेबाजी कर रहे बीच में था, देखिए ऑफ स्टंप के बाहर गई थी, ऑन द राइज गेंद को खेल दिया डीप स्ट्राइक कवर बाउंड्री की तरफ बल्लेबाज ने, और कमाल की पारी खेल रहे, कमाल की पारी खेल रहे प्रसाद। ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है, देश महस करके ही वापस आने वाले हैं, तूफानी पारी खेल रहे। हा चेंडू थोडासा खाली राहतोय, खूप चांगल्या चेंडूच्या हाताने मात्र करत असताना कमबॅक करत असताना आपण बघतो गोलंदाज पीटी जॉन्सन षटकार आला होता, नंतर आपण बघितलं की क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न, पण टायमिंग अजिबात जुळलं नाहीये, चेंडू मात्र आपण बरोबर बघतोय तो विकेट किपरच्या हातामध्ये, आणि धावसंख्या काय माहिती 58 धावा धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या विकेटसाठी आपण जर बघितलं तर एवढी मोठी काही पार्टनरशिप नव्हती, पण दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली बघायला मिळते. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, व्यवस्थित टायमिंग होत नाहीये, नॉशॉकिंग एंडला धाव घेतली वेगाने, पंच सिग्नल करतात लेग बाईज, संघाच्या खात्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपात ही धाव ऍड होईल. षटकार आल्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय पीटी जॉन्सन या खेळाडूने, मात्र असा मी उल्लेख करेन खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रशांत. दिल्ली के लिए प्रसाद विकेट चाहिए, और विकेट एक नहीं गुच्छे में चाहिए, क्योंकि 59 एक विकेट के नुकसान पर है, और दूसरे विकेट के लिए अच्छी साझेदारी. तो परेशानी दिल्ली के लिए यही रही कि इन्होंने उसके बाद में एक विकेट खोने के बाद एक बार फिर आपको वो विकेट लेना था, स्ट्राइक करना था, आपने स्ट्राइक नहीं किया. दोनों बल्लेबाजों ने सूझबूझ के साथ बल्लेबाजी की, खास करके थॉमस डायस शानदार बल्लेबाजी रही है. निश्चितच वाखाणण्याजोगी फलंदाजी आपण बघतोय ती म्हणजे थॉमस डायसची. स्ट्राइक केला सुनील चौरी, बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, थोडासा सेमी हेलिकॉप्टर शॉट होता, पण व्यवस्थित आपण बघतो की तो बॅटवर आला नाही, आणि निर्धाव चेंडू डॉट बॉल. आपण बघतोय एक आमचा कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा कव्हर केलं म्हणजेच इव्हेंट एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण बघतोय स्पर्धेचं थेट प्रक्षेपण कृष्णा सातपुते ऑफिशियल्सच्या माध्यमातून केलं जात आहे. पीटी जॉन्सन चेस केलं, ट्राय लास्ट मोमेंटला आपण बघतो की स्टिअर केलं या चेंडूला, थर्ड मॅन रिझन मध्ये तोपर्यंत मिळते ती एक द्या चेंडूवर एकच धाव. धावसंख्येत भर होते, धावसंख्या आपण बघतो जी अंकित झाली धाव फलकावरती म्हणजेच 60 धावा अजूनही करायच्या त्या 12 धावा सामना जिंकण्यासाठी, आणि खूप चांगला यशस्वी चेस सुरू आहे. एक गडी 40 षटकाच्या स्वरूपात गमावला खूप लवकर, पण त्यानंतर मात्र आपण बघतोय की दुसऱ्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप, सुंदर पार्टनरशिप सुरू आहे ती 47 धावेंची. थँक्यू सो मच प्राजक्ता. 47 धावेंची पार्टनरशिप सुरू आहे या दोन फलंदाजांमध्ये. हो, अप्रतिम डिलिव्हरी, अनप्लेबल चेंडू होता, बॅट फक्त खाली ठेवण्या पलीकडे काहीच काम उरलं नव्हतं थॉमसकडे, आणि त्याचबरोबर आपण बघतोय की एक चांगलं षटक समाप्त होते पीटी जॉन्सनचं. 4 षटकांचा खेळ समाप्त होते, 15ची गती प्रति षटकामागे आपण बघतोय. या धावेच्या मदतीने आपण बघतोय की धाव फलकावर आपण बघतोय 60 धावा. आता मात्र रन बॉल इक्वेशन आहे, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, आणि गरज आहे ती 12 धावेंची. क्या मैच चल रहा है, बिल्कुल बहुत ही जबरदस्त मैच, कांटे की टक्कर है. और प्रसाद, मैंने एक फिल्म देखी थी, फिल्म का नाम था धमाल. उस धमाल फिल्म में वो डब्लू ढूंढने के लिए वो 2.5 घंटा चला गया था. यहाँ दिल्ली को विकेट चाहिए, एक विकेट आपने लिया था, लेकिन उसके बाद भी आपको विकेट नहीं मिला, और दोनों बल्लेबाजों ने, सुनील चौरी और थॉमस ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है. अब विकेट मिलेगा तो कमबैक करने का मौका दिल्ली को मिलेगा, नहीं तो रायगढ़ की जो गाड़ी है ना इस वक्त पूरी तरह से पटरी पर है, हावी होकर बल्लेबाजी हो रही है दोनों बल्लेबाजों द्वारा. हो, निश्चितच तुझ्या म्हणण्याप्रमाणे दिल्लीवरून आलेला हा संघ आता मात्र विकेटच्या शोधामध्ये मुंबईत पोहोचलाय, आणि आता मात्र सुनीलची किंवा थॉमसची त्यांना विकेट, किंवा इव्हन या संघातल्या प्रत्येक खेळाडूची त्यांना विकेटच हवी आहे, आणि तो त्यांच्याकडे ऑप्शन उरलाय की जर विकेट काढलात तरच मात्र तुमचा मार्ग सुकर होईल. बल्लेबाजों के लिए मंत्र क्या रहेगा? क्रिकेट, डोंट थ्रो विकेट. आपको विकेट नहीं खोने, विकेट के ऊपर खड़े रह के बल्लेबाजी करनी है. गेंदबाज बिल्कुल यहां विकेट की तलाश में है. स्ट्राइक केला सुनील, गोलंदाज वरून बॅक टू द बॉलर खेळायचा प्रयत्न, एक्झॅक्टली आपण बघतोय की चेंडू मिड विकेटला टावलं होतोय, डी मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट आहे चेंडूवर. धावसंख्येत भर, धावसंख्या 61, 11 चेंडू शिल्लक आणि 11 धावेंची गरज आहे. 72 धावसंख्येचा पाठलाग ज्याप्रमाणे केलाय एक विकेट गमावल्यानंतर, खरंच कौतुकास्पद कामगिरी. दुसऱ्या विकेटसाठी सुनील चावरी आणि त्याचबरोबर थॉमस मध्ये एक अप्रतिम पार्टनरशिप बघायला मिळते. थॉमस वैयक्तिक खेळतोय 36 वर 12 चेंडूमध्ये, सुनील चावरी वैयक्तिक 15 धावेंचं योगदान, खूप चांगली पार्टनरशिप किंवा खूप चांगली साथ देतोय तो थॉमसला. तो खेळतोय 10 चेंडूमध्ये 15 धावेंवर. स्ट्राइक केलं थॉमस, फुल टॉस आहे, आणि काय फटका. मैं वो खेल नहीं खेलता जिसमें हारने का रिस्क हो, क्योंकि जीतने का मजा तब है जब हारने का रिस्क हो. काय फटका होता प्रशांत, आणि डोळ्यांचा अक्षरशः पारणा फेडणारा सीमारेच्या बाहेर षटकार वसूल केलाय. शानदार बल्लेबाजी, बीच में था पर इतनी आगे गेंद और फुल टॉस गेंद कौन छोड़ने वाला है. थॉमस डायस बिल्कुल इनके आंखें जम चुकी है, ये बॉल इनको बॉल नहीं फुटबॉल जैसे दिखाई दे रहा है. बेहतरीन बल्लेबाजी बीच मैदान पर थॉमस डायस द्वारा. हो, बॉटम हँड ब्लॉक होलचा चेंडू होता, अक्षरशः स्टिअर केला लास्ट मोमेंटला, सन्मान दिलाय चेंडूला, एकदा तिथे कंप्लीट केली,
आणि काय फटकेबाजी, निश्चितच वाखाणण्याजोगी फटकेबाजी. 72 धावसंख्येचा पाठला प्रति षटकामागे 12ची सरासरीने मात्र करायचा होता. आणि मला असं वाटतं मागच्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे बॅटिंग झाली आहे इथे मात्र एक वेगळ्याच ढंगामध्ये वेगळ्याच रंगामध्ये बॅटिंग आपण बघतोय ती मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी या संघाची. ऑन साइडला पूल आणि मॅच विनिंग शॉट, मॅच फिनिश. एक षटक आणि जवळजवळ आपण बघतो मैदानावर चेंडू शिल्लक ठेवलेत ते म्हणजेच 2 म्हणजे 8 चेंडू शिल्लक ठेवून सामना फिनिश केलाय, सामना ते जिंकलाय तो मुरलीधर 11 मोरबी कामाक्षी रायगड या संघाने आणि थेट 2 सामने जिंकून ग्रुप सी मधून टॉप करतोय. शानदार बल्लेबाजी खास करके दोनों तरफ से रही है. सुनील चावरी और थॉमस डाइस ने बनाया 43 रन. ये विनिंग स्ट्रोक था सुनील चावरी का, 72 का टारगेट और आखिरी गेंद पर बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, शानदार छक्का. मैच बिल्कुल समाप्त हुआ. व्यासपीठावरती आपण पाहू शकता अनवरभाई शेख उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करण्याकरता मी पार्थ्यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते प्रहार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावरती आपण अनवर शेख यांचा विशेष सन्मान करतो आहे. पार्थ्यांना विनंती आहे आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहात. अनवरभाई शेख